आजच्या सेशनमध्ये आपण आर्टिस्ट ग्रोथ लॉन्चपॅड नावाचा हा एक प्रोग्राम आहे माझा 6 आठवड्यांचा. आणि हा कृती आधारित म्हणजे ॲक्शन बेस्ड प्रोग्राम आहे. आणि त्या प्रोग्राम नंतर 6 महिने ऑनलाईन वीकली सपोर्ट असतो तुम्हाला. तर त्या प्रोग्रामची मी माहिती शेवटी देईन. तर आधी काही आपण लर्निंग करूया. एक सरप्राईज आहे आज तुमच्यासाठी, माझ्याकडून तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे. तुम्हाला मी एक ई बुक देणार आहे आज. जे सभासद शेवटपर्यंत थांबतील त्यांना आज मी देणार आहे कलेतून अर्थार्जन करण्याचे 5 मार्ग. तुम्ही 5 मार्गाने तुम्ही आपले जे स्किल्स आहेत, त्या त्या स्किलच्या माध्यमातून तुम्ही मॉनिटाईज करू शकता किंवा अर्निंग करू शकता, अर्थार्जन करू शकता. तर ते 5 मार्ग कोणते आहेत? त्या 5 मार्गांचं एक डिटेल्ड ई बुक PDF फॉर्ममध्ये मी तुम्हाला देणार आहे. पण हे त्यांनाच मिळणार आहे जे लोक शेवटपर्यंत या आपल्या वेबिनारमध्ये थांबतील त्यांना. आता मी हे का करतोय? हे करण्याचं कारण काय? तर सगळ्यात पहिलं कारण जे आहे की आज कलाकार म्हणून जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल, तर केवळ तुमचे स्किल, केवळ तुमचं टॅलेंट आणि केवळ तुमची मेहनत पुरेशी नाहीये. राइट? कारण आजचा हा काळ बदललेला आहे. पूर्वी 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, 92-93 साली, त्यावेळची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी काय होतं, त्यावेळी इंटरनेट नव्हतं, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे काय व्हायचं, की आमचे जे सीनियर्स होते किंवा आमचे जे टीचर्स होते, ते टीचर्स किंवा ते सीनियर्स आमचं प्रमोशन करत होते. माउथ टू माउथ पब्लिसिटी व्हायची. पण आता काय झालंय, की आता इंटरनेटचा जमाना आहे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. आता एआयचा जमाना आहे. त्यामुळे कलाकार म्हणून जर का टिकून राहायचं असेल तुम्हाला, तर नुसतं आपलं टॅलेंट किंवा नुसतं आपलं स्किल किंवा नुसतं आपली मेहनत पुरेशी नाहीये. त्याच्याबरोबर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागणार आहेत. कलाक्षेत्र हे स्पर्धात्मक, अनपेक्षित आणि कठोर असतं. विशेषतः जर तुम्हाला त्याचे नियम समजत नसतील तर. आता आजचं जे आर्ट वर्ल्ड आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, की बरेच इव्हॉल्व झालेलं आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आलेलं आहे. डिजिटल आर्ट आलेलं आहे. आता एआय आलेलं आहे. आणि हे कलाक्षेत्र जे आहे, हे आता दिवसेंदिवस, महिनोन-महिने, दरवर्षी असं इव्हॉल्व होतंय. त्यामुळे त्याच्यामधली जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि ते अनप्रेडिक्टेबल आहे. 5 वर्षापूर्वीचं कलाक्षेत्र आणि आजचं कलाक्षेत्र याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आजचं कलाक्षेत्र आणि पुढच्या 5 वर्षी काय होणार आहे कलाक्षेत्रामध्ये, हे जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे सगळं कलाक्षेत्र जे आहे, हे ब्रुटल आहे. विशेषतः जर का तुम्हाला त्या कलाक्षेत्राचे नियम जर का तुम्हाला माहीत नसतील तर. आता मी तुम्हाला कलाक्षेत्रातल्या काही अविश्वसनीय परंतु काही फॅक्ट्स तुम्हाला सांगणार आहे. शॉकिंग फॅक्ट्स तुम्हाला आता मी सांगणार आहे. पहिली फॅक्ट अशी आहे, की दरवर्षी 15 ते 20,000 कला विद्यार्थी पदवीधर होत आहेत. पण त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन किंवा स्पष्ट दिशा मिळत नाहीत. आता हे 15 ते 20,000 विद्यार्थी म्हणजे काय? तर एकट्या महाराष्ट्राचा जर का आपण विचार केला, तर एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,200 आर्ट कॉलेजेस आहेत. आणि त्या 1,200 आर्ट कॉलेजेसमधून दरवर्षी साधारण 1,500 ते 2,000 विद्यार्थी, कला विद्यार्थी बाहेर पडतायत फक्त एकट्या महाराष्ट्रातून. आणि ते शासकीय महाविद्यालय असतील, नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा आर्ट इन्स्टिट्यूट आहेत, ज्या गव्हर्नमेंटशी संलग्न नाहीयेत. अशा आर्ट स्कूलचा आपण जर का विचार केला, तर अख्ख्या भारतातून दरवर्षी 15 ते 20,000 कला विद्यार्थी पदवीधर होत आहेत. म्हणजेच गेल्या 10 वर्षामध्ये किती झाले ते? गेल्या 10 वर्षामध्ये 1.5 ते 2 लाख आर्टिस्ट तयार झालेले आहेत. पण त्या 1.5 ते 2 लाख आर्टिस्टना पुढील वाटचालीसाठी कुठलंही मार्गदर्शन किंवा स्पष्ट दिशा मिळत नाही. ही सगळ्यात पहिली शॉकिंग फॅक्ट आहे. त्यानंतर भारतातले 90% जास्त जे पदवीधर आहेत, आर्ट ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त सस्टेन करता येत नाहीये. म्हणजे आर्ट कॉलेज केलं
आर्ट कॉलेजमध्ये काय होतं, की आर्ट कॉलेजमध्ये तुमचे मित्र असतात, तुमचे शिक्षक असतात, तुमचे सीनियर्स असतात आणि एक मोटिवेशन असतं. आर्ट कॉलेजमध्ये काय होतं, की तुम्हाला प्रेरणा मिळते इतर आर्टिस्टकडून, इतर तुमच्या को आर्टिस्टकडून, शिक्षकांकडून. तुम्हाला गाईडन्स मिळत असतो, प्रेरणा मिळत असते. परंतु हे मोटिवेशन कॉलेज संपल्यानंतर टिकत नाही. आणि एक एक आग असते, चित्रकार बनण्याची, शिल्पकार बनण्याची एक आग असते. ही आग 5 वर्षानंतर ती हळू-हळू कमी होत जाते आणि 5 वर्षानंतर मग ते आर्टिस्ट आहेत, जे 90% जे पदवीधर आहेत, ते आपला जो कलेचा जो प्रवास आहे, तो कलेचा प्रवास तिथे थांबवून देतात आणि दुसरं काहीतरी काम करायला सुरुवात करतात. केवळ आपल्या कलेच्या माध्यमातून उपजीविका करणारे कलाकार 1% पेक्षा पण कमी आहेत. आता हा आर्टसीचा रिपोर्ट आहे 2022 सालीच त्यांनी तयार केलेला आहे आणि आज पण त्यात काही फरक पडलेला नाहीये. जे कलाकार कला पदवी घेऊन बाहेर पडतायत, त्या कलाकारांपैकी जसं आपण म्हणालो, की 15 ते 20,000 विद्यार्थी दरवर्षी पास आउट होतायत आणि गेल्या 10 वर्षामध्ये 1.5 ते 2 लाख आर्टिस्ट आता तयार झालेले आहेत आणि त्या 1.5 ते 2 लाख आर्टिस्टपैकी फक्त 1% कलाकार असे आहेत, ते फक्त आणि फक्त कलेच्या जोरावरती आपली उपजीविका साध्य करतायत. सरासरी कलाकार आपल्या चित्रकलेतून दरवर्षी $10,000 पेक्षा पण कमी उत्पन्न कमवतोय. म्हणजे हा पूर्ण जगभरातला सर्व्हे आहे. स्टॅटिस्टा ही एक स्टॅटिस्टिक वेगवेगळ्या सब्जेक्टमधली, वेगवेगळ्या क्षेत्रामधलं स्टॅट्स प्रोव्हाईड करणारी ही एक वेबसाईट आहे, कंपनी आहे. तर त्यांनी हा स्टॅटिस्टिक्स दिलेला आहे, की सरासरी जे आर्टिस्ट आहेत पूर्ण जगभरातले, त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे, हे वार्षिक उत्पन्न $10,000 पेक्षा पण कमी आहे. म्हणजे इंडियन रुपीमध्ये जर का आपण विचार केला तर 85,000 दर महिन्याला 85,000 पेक्षा पण ते कमी आहे. दर वर्षाला 85,00,000 पेक्षा पण ते कमी आहे. म्हणजे एव्हरेज 75 ते ₹80,000 मॅक्सिमम पर मंथ. पुढे आपण बघतो, की बहुतांश कला खरेदी करणारे लोकं आहेत. जे आर्ट बायर आहेत किंवा जे आर्ट कलेक्टर आहेत. ते आता काय करतायत, की त्यांचं जे 60% पेक्षा जास्त बजेट आहे, कला बजेट आहे, ते आर्ट खरेदी करण्याचं, ते ऑनलाईन खर्च करतायत. ते गॅलरीमध्ये किंवा प्रदर्शनांमध्ये किंवा ते आर्ट आर्ट ऑक्शनमध्ये न जाता ते ऑनलाईन ते खर्च करतायत. आणि हा रिपोर्ट आहे आर्ट बेझल आणि चा हा एक रिपोर्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पण जर का आपण पाहिलं तर यंग आर्टिस्टच्या वाट्याला ह्या 60% मधला पण यंग आर्टिस्टच्या वाट्याला किती अ, प्रमाण आहे तर ते अगदी अत्यल्प आहे. जे विकत घेतायत 60% पण जास्त त्यांचं जे बजेट आहे ते कोणावरती खर्च करतायत ते? ते इस्टॅब्लिश आर्टिस्ट वरती ते खर्च करतायत. यंग आर्टिस्ट त्याच्यापासून ते बाजूलाच राहतायत. सोशल मीडियावरील अल्गोरिदममध्ये झालेल्या बदलांमुळे कलाकारांचा रीच जो आहे, तो 30% पेक्षा कमी झालेला आहे. म्हणजे आता 6 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी Instagram जे होतं, ते क्रिएटर लोकांसाठी तयार झालं होतं. म्हणजे जे क्रिएटर्स आहेत, म्हणजे संगीतकार आहेत, चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, परफॉर्मन्स आर्टिस्ट आहेत, त्यांच्यासाठी तयार झालेला हा प्लॅटफॉर्म होता. पूर्वी काय होतं, की Instagramमध्ये फक्त इमेजेस असायच्या. त्यानंतर ते व्हिडिओ इंट्रोड्यूस झाले. नंतर शॉर्ट रील इंट्रोड्यूस झाले. त्याच्यानंतर Instagram हे मार्क झुकरबर्गने ते विकत घेतलं. ते Facebookला अटॅच झालं आणि त्याच्यानंतर काय झालं, की त्या अल्गोरिथममध्ये खूप सारे चेंजेस झाले आणि जो मूळ उद्देश होता, की क्रिएटर लोकांना प्रमोट करण्याचा, तो उद्देश इथे बाजूला झाला आणि आता आपण पाहतो, की Instagramवरती Instagramला किंवा Metaला काय पाहिजे, की जास्तीत जास्त लोकांनी आपला जो वेळ आहे, तो वेळ आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी स्पेंड करायला पाहिजे. मग याच्यामध्ये आपसुकच काय झालं, की ज्या कंटेंटमुळे जास्तीत जास्त लोकं, जास्तीत जास्त वेळ तिथे स्पेंड करतायत, अशा कंटेंटला हा अल्गोरिदम काय करतोय, सपोर्ट करतोय. म्हणजे अगदी एंटरटेनमेंट जे कंटेंट असतात किंवा अगदी क्रिंज कंटेंट असतात. म्हणजे अगदी आपण काय म्हणतो सपक कंटेंट असतात. त्याला हा अल्गोरिदम सपोर्ट करतोय आणि जे सेन्सिबल कंटेंट आहे, म्हणजे आपण कलाकार लोकं जे सेन्सिबल कंटेंट तयार करतोय, आपल्यासारखे कलाकार, त्या कंटेंटला काय होतंय, की हा अल्गोरिदम आता रीच देताना दिसत नाहीये.
तर Instagramवरती आता काय दिसतं आपल्याला, की एक क्रिंज कंटेंट म्हणजे असा कंटेंट ज्यामध्ये काय होतंय, की ज्यामध्ये अ, कुठल्याही प्रकारचं सेन्सिबल गोष्ट त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे आता एक एक्झाम्पल जर का द्यायचं झालं तर आता अलीकडचाच सूरज चव्हाण आहे किंवा कच्चा बदाम सारखी गाणी आहेत. त्याला मिलियन्समध्ये व्ह्यू दिले या अल्गोरिदमने. सूरज चव्हाणला मिलियन्समध्ये व्ह्यूज दिले. मग तो परत बिग बॉसमध्ये आला त्या व्ह्यूजमुळे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्याच्यावरती सिनेमा निघाला. पण जे लोकं खरोखर चांगला कंटेंट क्रिएट करतायत, त्या कंटेंटना तेवढा रीच आता हा सोशल मीडियाचा अल्गोरिदम देताना दिसत नाही. पुढे आपण पाहतो इकडे, जे कलाकार आपल्या उत्पन्नासाठी 3 किंवा अधिक मार्ग वापरतात, त्यांची दरमहा नियमित कमाई करण्याची जी शक्यता आहे, ही शक्यता 5 पट वाढते. आता आपण सगळ्या बिझनेसमनकडून, सगळ्या एंटरप्रेन्योर्सकडून, सगळ्या प्रोफेशनलकडून एक गोष्ट जरूर ऐकली असेल तुम्ही, की प्रत्येक माणसाला आजच्या काळामध्ये फक्त एका इन्कमवरती अवलंबून राहून चालणार नाही. तर आपल्याला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम आपल्याला जनरेट करावे लागतील. तसं कलाकार पण आपल्यासाठी मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम तयार करू शकतो आणि जे कलाकार असे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम कमीत कमी 3 इन्कम सोर्स ज्यांच्याकडे आहेत, ज्या आर्टिस्टकडे आहेत, त्यांची नियमित कमाई करण्याची जी शक्यता आहे, ही शक्यता 5 पट वाढलेली आपल्याला दिसते. 65% पेक्षा जास्त कलाकार असं म्हणतायत, की ते कलेचं मार्केटिंग आणि कलेच्या माध्यमातून पैसे कमवण्याबाबत गोंधळलेले आहेत आणि ते दिशाहीन आहेत. म्हणजे चांगले कलाकार आहेत, त्यांच्याकडे स्किल आहे, खूप चांगले आर्टिस्ट आहेत. अ, त्यांचं काम पण खूप चांगलं आहे, त्यांना कौतुक पण मिळतंय. पण त्या कलेचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या पेंटिंगचं, स्कल्पचरचं, प्रिंटचं मार्केटिंग करणं आणि त्या कामातून त्यांच्या पैसे जनरेट करणं, कमाई करणं याच्या बाबतीत एकतर ते गोंधळलेले आहेत किंवा त्यांना एक स्पष्ट अशी दिशा मिळताना त्यांना दिसत नाही. भारतातल्या 80% पेक्षा जास्त कलाकारांना पारंपरिक गॅलरीज किंवा प्रदर्शनांमध्ये दर महिन्याला एक चित्र सुद्धा विकणं कठीण जातंय. आता पारंपरिक गॅलरीज म्हणजे कुठल्या? तर अशा गॅलरीज ज्या आपण पैसे देऊन बुक करू शकतो. म्हणजे मुंबईमध्ये जसं जहांगीर आर्ट गॅलरी आहे, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी आहे किंवा पुण्यामध्ये बालगंधर्व गॅलरी आहे किंवा तुमच्या शहरामध्ये अशा कुठल्या गॅलरीज असतील, ज्या तुम्ही पैसे देऊन त्या बुक करू शकतात. तर अशा गॅलरीमध्ये प्रदर्शन केल्यानंतर दरवर्षी फक्त एक चित्र म्हणजे वर्षाकाठी 12 चित्र विकणं देखील 80% चित्रकारांना, कलाकारांना हे कठीण जातंय. आणि ह्या ज्या गॅलरी असतात, ह्या पब्लिक गॅलरीज त्यांना बुक करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ तिथे वाट बघावी लागते. जहांगीर आर्ट गॅलरीचा जर का तुम्ही विचार केला, तर आता 5 ते 6 वर्षाचं वेटिंग आहे तिथे आणि 5 ते 6 वर्ष वेट करणं कोणालाही आता तेवढा वेळ कोणाकडे पण नाहीये. पुढे फ्रीलान्समध्ये भारतामध्ये फ्रीलान्स कलाकारांची सरासरी वार्षिक कमाई ही 1,00,000पेक्षा पण कमी आहे. आणि त्यातही अनेकदा कलाबाह्य कामातून अतिरिक्त उत्पन्न मिळवले जाते. हा पुन्हा स्टॅटिस्टा आणि नोकरी इनसाइटचा एक रिपोर्ट आहे. सरासरी वार्षिक नाही, सरासरी मासिक कमाई म्हणजे दर महिन्याला ₹1,00,000 मिळवणं हे सरासरी सगळ्या कलाकारांना आता अशक्य वाटतंय किंवा आपल्या कामातून किंवा आपल्या चित्रातून किंवा आपल्या शिल्पातून किंवा आपल्या प्रिंट मेकिंगमधून त्यांना ते साध्य करणं कठीण जातंय आणि त्यांना जर का 1,00,000पेक्षा जास्त पैसे कमवायचे असतील, तर कलाबाह्य कामातून किंवा अतिरिक्त कामातून त्यांना ते मिळवावे लागतात. भारतीय कलाकारांपैकी 5% पेक्षा कलाकारांकडे योग्य पोर्टफोलिओ वेबसाईट किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असतो. जिथून ते थेट खरेदीदारांना आपली कला विकू शकतात. म्हणजे 5% पेक्षा कमी कलाकार असे आहेत पूर्ण भारतामध्ये, म्हणजे जे आपण आत्ताच पाहिलं, की 1.5 ते 2 लाख आर्टिस्ट आता गेल्या 10 वर्षांमध्ये तयार झालेले आहेत. त्या 1.5 ते 2 लाख आर्टिस्टपैकी फक्त 5% कलाकारांकडे त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. आणि सगळ्यात शॉकिंग फॅक्ट म्हणजे
भारतातल्या 70% जास्त कलाकारांना असं वाटतं, की ते आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहेत. म्हणजे आता आपण कॉलेजमध्ये आहोत. कॉलेजमधून आपण स्किल डेव्हलप केले. काहीतरी शिकलो आपण 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष, जी काही वर्ष तुम्ही शिकलेला आहात. ते शिकल्यानंतर तुमचं काम कितीही चांगलं असेल, तरीही 70% जास्त कलाकारांना असं वाटतं, की ते आर्थिकदृष्ट्या आता अस्थिर आहेत. त्यांच्याकडे स्थिर इन्कम आता येण्याचं कुठलंही साधन त्यांना आता दिसत नाहीये. असे आर्टिस्ट आता 70% पण जास्त आहेत. तर ही झाली काही ह्या फॅक्ट्स आहेत कला क्षेत्रांमधल्या आणि त्या फॅक्ट्सना जाणून घेणं, खास करून कला विद्यार्थ्यांना हे फार गरजेचं आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना इथे जमलेला माझा परिचय नाहीये, त्यामुळे माझा थोडक्यात अगदी परिचय मी करून देतो इथे. माझं नाव आहे संतोष मोरे. 1992 साली सर जे स्कूल ऑफ आर्टमधून मी बी-एफ-एची पदवी घेतलेली आहे आणि त्या वर्षी मी मुंबई विद्यापीठामध्ये टॉप रँकर होतो. पहिला आलो होतो. माझे 12 पेक्षा जास्त सोलो एक्झिबिशन झालेले आहेत. 20 पेक्षा जास्त त्याही पेक्षा जास्त माझे ग्रुप एक्झिबिशन झालेले आहेत. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील. मला 15 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत आणि माझा उल्लेख भारतातल्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आणि काही परदेशी मॅगझिन्समध्ये पण झालेला आहे. प्रसिद्ध कला स्पर्धांसाठी मी ज्युरी म्हणून काम केलेलं आहे. जसं बॉम्बे आर्ट सोसायटीचं प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये मी ज्युरी म्हणून काम केलेलं आहे. परत गोवा ललित कला अकादमीच्या प्रोफेशनल कॅटेगरी कॉम्पिटिशनसाठी मी ज्युरी म्हणून काम केलेलं आहे आणि बऱ्याचशा अशा संस्था आहेत त्यांच्यासाठी मी ज्युरी म्हणून काम केलेलं आहे. कला विद्यार्थ्यांसाठी मी अनेक कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. भारत आणि विदेशातील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि नेत्यांकडून 40हून अधिक कार्यक्रमांमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे त्यांचे कोर्सेस मी विकत घेतलेले आहेत. त्यांचे वर्कशॉप मी अटेंड केलेले आहेत आणि त्यांच्या वेबिनारमध्ये आणि सेमिनारमध्ये मी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहे आत्ता पण. कलेच्या निमित्तानं मी जगभर प्रवास केलेला आहे. भारतातल्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आणि काही परदेशी वृत्तपत्रांमध्ये पण मी स्वतः लिहिलेले लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आणि हा आहे माझा कलेतर प्रवास, म्हणजे कलेच्या व्यतिरिक्त असलेला प्रवास. मी पूर्णवेळ कला प्रॅक्टिस व्यतिरिक्त मी मुंबईतल्या द बॉम्बे आर्ट सोसायटीचा प्रशासकीय अधिकारी म्हणून मी काम पाहिलेलं आहे. म्हणजे मी बॉम्बे आर्ट सोसायटीचा मॅनेजर म्हणून पण काम मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आणि त्या संस्थेचा मी मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. दुबईतली एक कंपनी आहे फ्युचर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी नावाची. त्या कंपनीसाठी मी बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. दुबईतल्या जे मार्केटिंग सर्व्हिसेस या कंपनीसाठी मी सोशल मीडिया मार्फत मॅनेजिंग मॅनेजर म्हणून मी काम केलेलं आहे. म्हणजे सोशल मीडिया त्या कंपनीचा मी हँडल करत होतो दुबईमध्ये असताना. मी दुबईमध्ये गेली 6-7 वर्ष काम करतोय आणि तिथल्या बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी मी आर्थिक सल्लागार म्हणून माझ्या सेवा दिलेल्या आहेत. म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून मी माझं काम पूर्ण वेळ करतच आहे. परंतु त्या व्यतिरिक्त पण फायनान्शियल मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की फायनान्शियल मार्केटमध्ये जे चार्ट दिसतात, जे ग्राफ दिसतात, हे ग्राफ कसे रीड करायचे आणि ते रीड केल्यानंतर कुठे बाय करायचं, कुठे सेल करायचं याचं डिसिजन हे जे इन्व्हेस्टर असतात, हे जे ट्रेडर असतात, त्यांना मी त्याचे प्रशिक्षण देत असतो. राइट? तर हे सगळं आहे माझा कलेतर प्रवास. आणि हे तुम्ही पाहत आहात तिथे काही इंटरनॅशनल लीडर्स आहेत. यांचं मी डायरेक्ट प्रशिक्षण घेतलेलं आहे यांच्याकडून, यांच्या कार्यशाळांमधून, यांच्या सेमिनारमधून, यांच्या वेबिनारमधून. पहिले आहेत टी. हार्वेकर, डॅन लॉक, ब्लेअर सिंगर, जे.टी. फॉक्स, मॅक अत्राम आणि ग्रँट कार्डन. त्यानंतर इथे पहा तुम्ही गाइल्स कोगलान, ब्रायन ट्रेसी आहेत, ॲलिसन श्रीवी आहे. त्यानंतर आता हे सगळे इंटरनॅशनल लीडर्स आहेत. आता गाइल्स कोगलान जे आहेत, हे करन्सी मार्केटमधलं खूप मोठं नाव आहे. त्यांचे वर्कशॉप मी अटेंड केलेले आहेत. ब्रायन ट्रेसी हे
अमेरिकन कोच आहेत, अमेरिकन ऑथर आहेत, एक मोटिवेशनल लीडर आहेत. त्यांचे सेमिनार मी अटेंड केलेले आहेत. ॲलिसन श्रीवी ही एक डिजिटल मार्केटर आहे. डिजिटल मार्केटिंग ती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकवते आणि तिच्याकडून मी दुबईमध्ये असताना तिचा प्रोग्राम मी अटेंड केलेला आहे. सिद्धार्थ राजशेखर हे भारतामधले टॉप मोस्ट कोच आहेत. कोच लोकांचे ते कोच आहेत. सुपर कोच आहेत ते. तर त्यांचं मी सेमिनार्स अटेंड केलेले आहेत. त्यांचे वर्कशॉप मी अटेंड केलेले आहेत. त्यांच्या कम्युनिटीमध्ये मी आहे आणि पुरुषोत्तम हंबर्डे यांच्या कम्युनिटीमध्ये मी आहे. हे कोच आहेत, बिझनेस कोच आहेत. कोच लोकांचे ते कोच आहेत. तसंच जितेश मनवानी हे देखील बिझनेस कोच आहेत. या सगळ्यांचे प्रत्यक्ष सेमिनार मी अटेंड केलेले आहेत आणि त्यांच्या कम्युनिटीमध्ये मी अजून पण आहे. मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू बिकम अ डिसिप्लिन्ड आर्टिस्ट. हे ते पुस्तक आहे. हे पहा, हाऊ टू बिकम अ डिसिप्लिन्ड आर्टिस्ट. म्हणजे आर्टिस्ट लोकांनी आपलं जे करियर आहे, हे करियर कसं डिसिप्लिन करू शकतात, त्याच्याबद्दल हे पुस्तक आहे, जे कलाकारांना त्यांच्या कलात्मक जीवनात शिस्तीने वाटचाल करण्यासाठी एक चांगला व्यक्ती होण्यासाठी मदत करतं. आता आपण कलाकार आहोत, पण ते कलाकार असल्याबरोबरच आपण एक व्यक्ती सुद्धा आहोत. राइट? म्हणजे आपण कलाकार असतो फक्त स्टुडिओमध्ये. पण स्टुडिओमधून बाहेर पडल्यानंतर कोण असतो आपण? एक सर्वसामान्य व्यक्ती असतो. तर एक सर्वसामान्य व्यक्ती आणि एक सर्वसामान्य कलाकार म्हणून आपण जीवन जगत असताना ते यशस्वीपणे कसं जगू शकतो त्याबद्दलचं हे पुस्तक आहे. आता या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. 17 टॉपिक आहेत, 17 चॅप्टर्स आहेत या पुस्तकाचे. अ, मी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही आता. पण याच्यामध्ये मी कुठल्या-कुठल्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत ते मी अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला. बिल्डिंग अ फाउंडेशन, इस्टॅब्लिशिंग अ आर्टिस्टिक हॅबिट्स म्हणजे आपल्या ज्या कलाकार म्हणून ज्या सवयी आहेत, या सवयी आपल्याला आपल्या कलाक्षेत्राशी अ, एकदम अलाईन असलेल्या असायला पाहिजेत. वाईट सवयी जर का आपण पाळल्या तर आपण चांगले कलाकार होऊ शकत नाहीत. तर त्या सवयी आपल्याला कुठल्या असायला हव्यात त्याबद्दल हा एक चॅप्टर आहे. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, टेक्निकल स्किल डेव्हलपमेंट काय-काय असायला पाहिजेत आपल्याला त्याबद्दलचं एक चॅप्टर आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग, आर्टिस्टिक डिसिजन मेकिंग आपलं आपलं कसं असायला हवं त्याबद्दल एक चॅप्टर आहे. प्रोफेशनलिझम इन आर्टिस्ट्री म्हणजे आपल्या आर्टिस्ट प्रॅक्टिसमध्ये आपण प्रोफेशनल कसं व्हायचं त्याबद्दलचं एक चॅप्टर आहे. मेंटल वेलबिंग आपली कशी असायला पाहिजे त्याबद्दलचं एक चॅप्टर आहे. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स कलाकारांसाठी का महत्वाचं आहे? तर मी बरेचसे कलाकार असे पाहिलेले आहेत, की वयाच्या आधीच म्हणजे कमी वयामध्ये ते आजारी पडले किंवा कमी वयामध्ये त्यांना अगदी दुर्धर आजार जडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. असे बरेचसे कलाकार मी पाहिलेले आहेत. आणि ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांचा हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडे त्या हॉस्पिटलचं बिल भरण्याचे पण पैसे नव्हते आणि त्यांना मग कलाक्षेत्रामध्ये त्यांना आर्ट कम्युनिटीमध्ये अपील करावं लागलं, की अमुक एक आर्टिस्ट हा खूप आजारी आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना तो हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही, तर त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे यावं. तर हे अपील करावं लागलं. असे आर्टिस्ट आहेत आणि ते का झालं? तर त्यांच्याकडे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स नव्हता. तर इन्शुरन्सचं महत्त्व किती आहे, हे समजावून सांगण्यासाठी याच्यामध्ये एक चॅप्टर आहे. त्यानंतर डायव्हर्सिफाइंग इन्कम स्ट्रीम्स म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की एकापेक्षा जास्त इन्कम स्ट्रीम्स असणं आपल्याला फार गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे आणि तुम्ही कशाप्रकारे तुम्ही ते करू शकता याच्याबद्दल पण एक चॅप्टर आहे याच्यामध्ये. त्यानंतर क्रिएटिव्ह ग्रोथ तुम्ही कशी साध्य करायची आणि अशाच पद्धतीचे बरेचसे टॉपिक आहेत या पुस्तकामध्ये. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, फोटो काढू शकता आणि हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल तर हे Amazon आणि Flipkart दोन्ही ठिकाणी हे पुस्तक अवेलेबल आहे. तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही बाय करू शकता. खूप अ, मदत होते या पुस्तकाची. बऱ्याच लोकांना या पुस्तकाचा फायदा झालेला आहे. आता आपण काय पाहू, की एखादा आर्टिस्ट जेव्हा 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो जेव्हा बाहेर पडतो,
तेव्हा त्याला कुठल्या कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आता ही आव्हानं जर का आपल्याला विद्यार्थी दशेतच समजली नाहीत, तर ती आव्हानं पुढे गेल्यानंतर त्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं हे आपल्याला कळणारच नाही आणि त्याच्यामध्ये आपली बरीचशी वर्ष वाया जातात. राइट? तर ती जाऊ नयेत म्हणून आपण आता इथे काय करतोय, की आपल्या कला जीवनामध्ये आपल्याला काय-काय आव्हानांना तोंड द्यावं लागतं. ती आव्हानं कुठली आहेत, तर ती आता आपण पाहणार आहोत आणि ती सगळी आव्हानं मी इथे 5 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड केलेली आहेत. सगळ्यात पहिलं जे आव्हान आहे, हे आपल्याला कला महाविद्यालयामध्ये आपल्याला आर्ट स्कूलमध्येच काही आव्हानं येतात. त्यानंतर आर्ट गॅलरीशी निगडीत काही आव्हानं आहेत. त्यानंतर मीडियाशी रिलेटेड काही आहेत. शासकीय पातळीवरती काही आहेत आणि कलाकाराची जी वैयक्तिक मानसिकता असते, म्हणजे जो माइंडसेट असतो प्रत्येक कलाकाराचा, त्याच्याशी निगडीत काही चॅलेंजेस किंवा आव्हानं आहेत. तर यांना आपण वन बाय वन आपण पाहूया. सगळ्यात पहिलं आपण इथे पाहतोय, की कला महाविद्यालयात म्हणजे आर्ट स्कूलमध्ये जेव्हा आपण शिकत असतो, ते शिकत असताना आपल्याला काय आव्हानं येतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे खूप सारे कला शिक्षक आपण असे पाहतो, की ते स्वतः प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट नसतात. ते स्वतः प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट नसतात म्हणजे काय? तर ते स्वतः पेंटिंग करत नाही किंवा स्कल्पचर करत नाही किंवा ते कुठलीही कला प्रकार ते स्वतः प्रॅक्टिस करत नाही. ते कला शिक्षक झालेत, पण ते स्वतः काही प्रॅक्टिस करत नाहीत. ते कुठल्याही प्रदर्शनांमध्ये भाग घेत नाहीत किंवा त्यांची स्वतःची काही प्रदर्शनं होत नाहीत. ते कुठला सेमिनार अटेंड करत नाही. ते कुठला वेबिनार अटेंड करत नाही. ते काही चांगलं वाचत नाहीत. ते काही चांगलं लिहीत नाहीत आणि ते कुठल्याही आर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये ते सहभागी होत नाहीत. आता याला बरेचसे अपवाद आहेत. आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये 1992 साली, तेव्हा बरेचसे माझे टीचर्स होते. म्हणजे 70% माझे कला शिक्षक हे प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट होते. मला कोलते सर शिकवायला होते. मला बहुलकर सर शिकवायला होते. नाईक सर होते. मला मंडलिक सर होते. मला निकम सर होते. मला बोवलेकर सर होते. मला पॉल कोळी सर होते. मला हेब्बर मॅडम म्हणजे के हेब्बर आर्टिस्ट आहेत त्यांची कन्या त्या मला आर्ट हिस्ट्री शिकवायला होत्या. पण त्यावेळी 70% मी खूप नशीबवान समजतो मला, की मला 70% कला शिक्षक असे होते, जे प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट होते. पण आता काय झालंय, की आता बहुतेक कला शिक्षक हे प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट नाहीत. अपवाद आहेत. आत्ता पण अपवाद आहेत. मी त्यांचा आदर करतो. पण बहुतेक कला अ, शाळांमध्ये, आर्ट स्कूल्समध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये हे जे कला शिक्षक आहेत, ते कला शिक्षक हे प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट नसल्यामुळे बाहेर पडल्यानंतर एखादा कलावंत जेव्हा बाहेर पडेल, तेव्हा त्याला काय-काय आव्हानं येणार आहेत त्याला समोर, त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तो सक्षम नाहीये किंवा त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तो सक्षम नाहीये. पुढे कला तयार करणे आणि त्यातून जीवन जगणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण कला तयार करण्यावरतीच लक्ष द्या असं आपल्याला सांगितलं जातं आणि प्रोफेशनल गोष्टींचा, बिझनेसचा आता विचार करायचा नाही. हे आपल्याला सतत आपल्या डोक्यावरती बिंबवलं जातं. आता तू विद्यार्थी आहेस, आता तू फक्त कामावरती लक्ष दे. तुझं काम चांगलं असेल, तर लोकं काय होतील, की तुझं काम लोकांना आवडेल आणि लोकं ती विकत घेतील, हे आपल्या मनावरती बिंबवलं जातं. तुमची कला जर का प्रभावी असेल, तर ती स्वतःच आपले प्रेक्षक शोधेल. म्हणजे आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं, की तुमचं काम जर का चांगलं असेल, तुमच्या कामामध्ये जर का दम असेल, तर लोकं तुम्हाला शोधत येतील. तुम्हाला लोकांपर्यंत जाण्याची गरज नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे, की तुमचं काम कितीही ग्रेट असेल, तुमचं काम कितीही चांगलं असेल, तरी लोकं तुम्हाला शोधत नाहीत आहे. तुम्हाला लोकांपर्यंत चालत जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. याची जाणीव आपल्याला विद्यार्थी दशेत कोणी करून देत नाही. फक्त कलाकर्मावरून उत्पन्न मिळवणे प्रत्येकासाठी शक्य नसते आणि अनेक कलाकारांना ही खरी परिस्थिती स्वीकारायला अवघड जाते. आता याच्यामध्ये पण 4% चा रूल आहे. 4% चा रूल काय आहे? तर तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या. मग ते मेडिकलचं फील्ड असो किंवा ते आर्किटेक्चरचं असो, कलेचं क्षेत्र असो, बिझनेसचं क्षेत्र असो. प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त 4% लोकं असतात ते सक्सेसफुल होतात. आणि उरलेले जे 96% असतात त्यामध्ये लोकं स्ट्रगल करत असतात किंवा ते क्षेत्र ते सोडून जातात.
राइट? तसंच या क्षेत्रामध्ये देखील, आपल्या कलाक्षेत्रांमध्ये देखील प्रत्येक चित्रकाराला, प्रत्येक शिल्पकाराला, प्रत्येक कलाकाराला उत्पन्न फक्त कलेच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणं शक्य होत नाही आणि ही खरी वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीची जाणीव आपल्याला अ, विद्यार्थी असताना आपल्याला ती करून दिली जात नाही. अनेक कलाशाळा विशेषतः ग्रामीण भागामध्ये काय होतंय, की आता जी जुनी अभ्यास पद्धत आहे, जो जुना सिलेबस आहे, तो शिकवला जातोय. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, 1992 साली मी ग्रॅज्युएट झालो आणि 1992 साली आम्हाला जो सिलेबस शिकवला होता, तो सिलेबस अ, 84 साली किंवा 86 साली तो तयार झाला होता. आणि तो सिलेबस आम्ही 92 साली पण शिकत होतो. म्हणजे 1992 साली पण तो आउटडेटेड होता आणि आता 2025 आहे. आणि 2025 साली पण तोच सिलेबस आता शिकवला जातोय. म्हणजे तो किती आउटडेटेड असेल सांगा. म्हणजे 1992 नंतर किती हे आर्ट वर्ल्ड आपलं बदललेलं आहे, किती चेंज झालेलं आहे. पण त्याचे पडसाद आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये झालेले नाहीत. तो सिलेबस अपडेट झालेलाच नाहीये. त्यामुळे काय होतं, की आपलं काम खूप चांगलं आहे. या सिलेबसमध्ये बाहेर पडल्यानंतर, हा सिलेबस शिकून झाल्यानंतर आपलं काम आपल्याला वाटतं, की खूप चांगलं आहे आणि आपण जेव्हा आपलं काम घेऊन बाहेर जातो, गॅलरींना जातो, गॅलरीजकडे जातो किंवा आर्ट डीलर्सकडे जातो, तेव्हा आपलं काम स्वीकारलं नाही जात. त्याचं कारण काय आहे? कारण आपण अशा सिलेबसमधून शिकलेलो आहे, की तो सिलेबसच आउटडेटेड आहे. म्हणून कंटेम्पररी आर्ट आर्ट वर्ल्डमध्ये ॲज अ कंटेम्पररी आर्टिस्ट आपल्याला तिथे स्थान मिळत नाही. जेव्हा एखादा कला विद्यार्थी जेव्हा तो ग्रॅज्युएट होतो, तेव्हा त्याचं सगळ्यात पहिलं स्वप्न असतं, की आपलं काम घेऊन एखाद्या आर्ट गॅलरीकडे जावं आणि एखाद्या आर्ट गॅलरीने आपलं काम स्वीकारावं. तर आर्ट गॅलरीशी रिलेटेड काही चॅलेंजेस आपल्याला येतात. त्यापैकी काही निवडक कलाकारांनाच गॅलरी प्रमोट करू शकते. हे एक वस्तुस्थिती आहे. आता याच्यामध्ये काय आहे, की प्रायव्हेट गॅलरीमध्ये पब्लिक गॅलरी तर आपण पाहिलं, की 4-4, 5-5 वर्ष आपल्याला वेट करावी लागते आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. आणि प्रायव्हेट गॅलरी ज्या असतात, त्या प्रायव्हेट गॅलरींकडे काय होतं, की फक्त 12 महिने आहेत एका वर्षामध्ये आणि त्या 12 महिन्यामध्ये ते सोलो शो करायचा असेल, तर फक्त 6 ते 8 सोलो शो करू शकतात. ग्रुप शो करायचे असतील, तर पुन्हा 5 ते 6 ग्रुप ते करू शकतात आणि अख्ख्या वर्षभरामध्ये ते 15 ते 20 आर्टिस्टना फक्त ते प्रमोट करू शकतात. दरवर्षी मार्केटमध्ये 15 ते 20 हजार विद्यार्थी आर्टिस्ट म्हणून बाहेर पडतायत आणि या आर्ट गॅलरीची जी संख्या आहे, ही पूर्ण भारतामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. मॅक्सिमम 70 ते 80 चांगल्या गॅलरी आहेत अख्ख्या भारतामध्ये. आणि कलाकारांची संख्या गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहतो 1.5 ते 2 लाख आहे. आणि हे प्रमाण जे आहे अतिशय विसंगत आहे. त्यामुळे या गॅलरी ज्या आहेत, त्या जर का आपल्याला प्रमोट करू शकत नसतील, तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कारण त्यांना काय आहे, की त्यांचे पण काही लिमिटेशन्स आहेत. ते आपले शत्रू नाहीयेत. त्यांना पण त्यांनी सिलेक्ट केलेल्या आर्टिस्टकडे लक्ष द्यायचं असतं. त्यांच्यावरती फोकस करायचा असतो. अनेकदा काय होतं आणि गॅलरी आणि आर्टिस्ट यांच्यामध्ये काही ॲग्रीमेंट नसतं. काही फॉर्मल ॲग्रीमेंट नसल्यामुळे काय होतं, की त्यामुळे काही कायदेशीर स्पष्टता नसते आणि त्याच्यामध्ये आर्टिस्ट भरडला जातो आणि बरेच वेळा आर्टिस्टची फसवणूक पुन्हा फसवणूक देखील होण्याची शक्यता असते. गॅलरी अनेकदा काय करतात, की एक्सक्लुझिव्हिटी मागतात, म्हणजे विशेषाधिकार मागतात. म्हणजे तुम्ही तुमचं काम एखाद्या गॅलरीला जर का आवडलं आणि त्या गॅलरीने ठरवलं, की तुम्हाला प्रमोट करायचं, तर ती गॅलरी तुमच्यावरती कंडिशन टाकते, की तुमचं काम फक्त आमच्याच गॅलरीमध्ये दिसलं पाहिजे. इतर कुठल्याही गॅलरीमध्ये ते काम दिसता कामा नये. आणि तुम्ही काय होता, की तुम्ही तिथे बांधील होता. त्या गॅलरीशी बांधील होता. त्यामुळे तुमचं काम एकाच गॅलरीमध्ये दिसतं किंवा त्या गॅलरीच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं आणि इतर गॅलरींनी जर का तुम्हाला काही इन्व्हिटेशन दिलं किंवा तुम्हाला स्वतः तुमचं काम बाहेर विकायचं असेल, तर ते तुम्हाला विकता येत नाही. तुम्ही त्या गॅलरीशी बांधील राहता. गॅलरीकडून कलाकारांच्या कारकिर्दीला वाढ देण्याची किंवा मदत करण्याची शाश्वती क्वचितच असते. एखाद्या गॅलरीशी तुम्ही जर का अटॅच झाला, तर त्या गॅलरीकडून तुम्हाला प्रमोट करण्यासाठी किंवा तुमचं काम विकण्यासाठी काही ठोस
ॲग्रीमेंट गॅलरीकडून मिळत नाही किंवा त्याची काही गॅरंटी तुम्हाला मिळत नाही, की एखाद्या गॅलरी बरोबर तुम्ही अटॅच झाला, तर ती गॅलरी तुमचं भलं करेल. याची काहीही गॅरंटी नसते. ऑफ याच्यामध्ये पण अपवाद असतात, पण बहुतेक वेळा गॅलरीजकडून आर्टिस्ट लोकांची फसवणूक होते. मी जेव्हा तरुण होतो, म्हणजे मी जेव्हा नुकताच आर्ट स्कूलमधून बाहेर पडलो होतो आणि माझं काम जेव्हा एका गॅलरीला आवडलं होतं, तेव्हा गॅलरीने अ, मला टाय अपची एक संधी दिली होती आणि मी त्या गॅलरीबरोबर टाय अप केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, की 2 वर्ष तुम्ही आमच्या गॅलरीसोबत राहा आणि आम्ही तुमचं सगळं प्रमोशन करू, शो करू, सगळं करू आणि खूप मोठ्या-मोठ्या अ, आश्वासनं त्या गॅलरीने मला दिली होती. पण पुन्हा वर सांगितल्याप्रमाणे कुठलंही रिटर्न एग्रीमेंट नव्हतं. त्यामुळे काय झालं, की त्या गॅलरीने काय केलं, की इतर जे आर्टिस्ट होते, इतर जे इस्टॅब्लिश आर्टिस्ट होते, जे सीनियर आर्टिस्ट होते, त्यांना ती गॅलरी प्रमोट करत होती आणि त्यांचंच काम ती विकत होती. आणि मला एक नॉमिनल थातूर-मातूर काहीतरी पैसे ती गॅलरी देत होती, जेणेकरून माझं फक्त घर चालत होतं. परंतु एक आर्टिस्ट म्हणून इस्टॅब्लिश होण्यासाठी मला जी काही मदत त्या गॅलरीकडून हवी होती, ती मदत मला मिळाली नाही आणि त्याच्यामध्ये माझी 2 वर्ष वाया गेली. तर जर का आपण प्रोफेशनल नाही राहिलो गॅलरी बरोबर किंवा आपलं कुठलंही रिटर्न एग्रीमेंट नसेल, तर अशा प्रकारे आपलं नुकसान होऊ शकतं. तर हे आव्हान तुम्हाला पण येण्याची शक्यता असते. एक शक्यता आहे, तर त्याबद्दल तुम्ही जागरूक असायला हवं. अनेक प्रतिभावान कलाकारांना चांगल्या गॅलरीपर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे एक चांगला कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण होत नाही. म्हणजे वर जसं आपण पाहिलं, की एक प्रायव्हेट गॅलरी जी असते, ती प्रायव्हेट गॅलरी खूप कमी लोकांना प्रमोट करू शकते. कारण त्यांचे लिमिटेशन्स आहेत. आता गॅलरीना अटॅच होणं, चांगल्या गॅलरीना अटॅच होण्याचे फायदे असतात. कारण त्यांच्याकडे क्लायंट असतो, त्यांच्याकडे डेटाबेस असतो, त्यांच्याकडे चांगले आर्ट क्रिटिक असतात आणि ते गॅलरीना प्रमोट करण्यासाठी त्यांच्याकडे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. परंतु त्यांच्या लिमिटेशन्समुळे चांगले-चांगले कलाकार देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून आता जे लोकं पोहोचू शकतात, त्यातल्या काही लोकांचं चांगलं भलं होतं. पण सगळ्या गॅलरीना, सगळ्या आर्टिस्टना या गॅलरीज प्रमोट करू शकत नाहीत. त्यामुळे चांगलं काम असून देखील चांगल्या गॅलरी न मिळाल्यामुळे त्यांना एक चांगला कलाकार म्हणून, एक चांगला प्रथितयश कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण होत नाही. हे आहेत गॅलरीशी रिलेटेड काही आव्हानं. पुढे आपण बघतो, की मीडियाशी रिलेटेड प्रसार माध्यमांशी निगडीत काही आव्हानं. आता इथे आपण बघतो, की पारंपरिक वृत्तपत्र जी आहेत, जे मीडिया हाउसेस आहेत, त्यांनी आपलं जे डेडिकेटेड कॉलम होता, म्हणजे आर्ट रिलेटेड जो कॉलम होता, कलास्तंभ होता, तो आता त्यांनी बंदच केलेला आहे. मला चांगलं आठवतं, की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, 93 ला माझा पहिला शो झाला होता जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आणि त्यावेळी सगळ्या टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, मिड डे पासून सगळे जे मोठे-मोठे पेपर्स होते, मीडिया हाउसेस होते, त्यांच्या पेपर्समध्ये माझ्या कामाचे फोटो आणि माझ्या कामाबद्दल लिहून आलं होतं. आणि त्यावेळी काय असायचं, की प्रत्येक या न्यूजपेपरमध्ये एक कॉलम असायचा डेडिकेटेडली फॉर आर्ट कॉलम. आर्टिस्ट लोकांसाठी आणि त्यांचा एक प्रतिनिधी असायचा आणि तो सगळ्या गॅलरींना भेट द्यायचा आणि सगळ्या गॅलरींना भेट दिल्यानंतर त्याला जे काम आवडत होतं, त्या कामाला तो प्रमोट करायचा त्यांच्या नेक्स्ट वीकच्या कॉलममध्ये. आणि असा जे स्तंभ होता, असा जो कलास्तंभ होता, तो आता सगळ्या मीडिया हाउसेसने पूर्णपणे बंद केलेला आहे. अनेक मीडिया व्यावसायिक पैसे घेऊन जाहिरात करतायत आज. म्हणजे आता बरेच आर्टिस्ट लोकांचे चांगल्या-चांगल्या आर्टिस्ट लोकांचे एक्झिबिशन्स होतायत. चांगले-चांगले इव्हेंट होतायत प्रत्येक शहरामध्ये. पण ते इव्हेंट कव्हर करण्यासाठी किंवा त्या आर्टिस्ट लोकांवरती लिहिण्यासाठी मीडिया हाउसेस तिथे जात नाही. कारण मीडिया हाउसेस जो आहे, तो आता पेड मीडिया झालेला आहे. त्यांना पैसे दिले तर ते लिहितात, नाही दिले तर ते नाही लिहित. मुख्य प्रवाहातील मीडिया जास्त करून सनसनीटी बातम्यांवरती लक्ष देतो. त्यांना सेन्सेशन पाहिजे असतं. त्यामुळे कला खरेदी कशी असते, खरी कला कशी असते हे बाजूला पडतं. म्हणजे एखाद्या प्रदर्शनामध्ये जर का काही सनसनाटी असेल किंवा एखाद्या कलाकृतीमध्ये काही सनसनाटी असेल, तर ते मीडिया कव्हर करतात. म्हणजे नुकतंच आता हुसेन साहेबांचं पेंटिंग 108 कोटीला विकत गेलं. तर सगळ्या मीडिया हाऊसने ते कव्हर केलं. पण ते कव्हर का केलं? तर ते पेंटिंग 108 कोटीनं विकलं गेलं. पण ते पेंटिंग का महत्वाचं आहे?
त्या पेंटिंगमध्ये काय आहे, ते पेंटिंग कधी केलं होतं, त्या पेंटिंगचं कलामूल्य काय आहे, हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स त्या पेंटिंगचं काय आहे, याच्याबद्दल कुठल्याही मीडिया हाऊसेसने लिहिलेलं आपल्याला दिसत नाही. जे एम एफ हुसेन साहेबांचं, तेच गायतोंडे साहेबांचं, तेच तय्यब मेहताचं, तेच रजाचं. राइट? आता एखादं एक्झिबिशनमध्ये काही आक्षेपार्ह काहीतरी दिसलं एखाद्या एखाद्या संस्थेला, म्हणजे मग तिथे कोणीतरी मोर्चा घेऊन जातं, त्या एक्झिबिशनची तोडफोड करतं. ती चित्र जाळून टाकली जातात, तोडफोड केली जातात, फाडली जातात. आमच्या भावना दुखावल्या म्हणून ते एक्झिबिशन बंद केलं जातं. तर अशा ठिकाणी मीडिया पहिला पोहोचतो. कारण त्याच्यामध्ये काय असतं, सनसनी असते. राइट? सेन्सेशन असतं त्याच्यामध्ये. परंतु मग त्या चित्रकाराचं पुढे काय झालं त्याबद्दल त्याच्या बाजूने कोणी काही मीडिया लिहीत नाही. बहुतांश कलाकारांना कला समीक्षकांनी मीडिया प्रतिनिधींबरोबर संवाद कसा साधायचा तेच कळत नाही. चांगले जे आर्ट क्रिटिक आहेत, हे सहसा मोठ्या आर्ट गॅलरीशी जोडलेल्या कलाकारांबरोबरच काम करायला त्यांना आवडतं किंवा त्यांच्याबद्दलच लिहायला त्यांना रस असतो. म्हणजे जे आर्ट क्रिटिक एकतर हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत आणि त्यांना पण यंग आर्टिस्टबद्दल लिहिण्यामध्ये काही रस नसतो. त्यांना पुन्हा एस्टॅब्लिश आर्टिस्टबद्दलच लिहिण्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्याचं एक चांगलं उदाहरण मी देतो. माझा एक शो होता एका चांगल्या एस्टॅब्लिश गॅलरीने मुंबईमध्ये केला होता आणि त्या एस्टॅब्लिश गॅलरीने एका एस्टॅब्लिश आर्ट क्रिटिकला इन्व्हाईट केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं, की या आमच्या आर्टिस्टबद्दल तुम्ही एक कॅटलॉगसाठी एक एसे लिहायचा आहे आणि त्यांनी तो लगेच लिहून दिला. गॅलरीने त्याला त्या क्रिटिकला पैसे दिले आणि त्याने काय केलं, की त्याने माझ्या कॅटलॉगसाठी एक एसे लिहून दिला. कारण त्या गॅलरीने माझा शो केला होता. आणि 2-3 वर्षानंतर मी माझा शो परत जहांगीर आर्ट गॅलरीला केला होता आणि मी तो कुठल्याही गॅलरीशी नव्हता केला. तो मी माझा स्वतः केला होता. आणि मी पुन्हा त्याच क्रिटिकला विचारलं, "आता माझा शो आहे, आता तू लिहिशील का परत?" तर त्याने काहीतरी थातूर-मातूर उत्तर दिलं आणि मला टाळून दिलं. म्हणजे तोच आर्टिस्ट आहे मी, परंतु माझं एक्झिबिशन जर का एखादा एस्टॅब्लिश गॅलरी करत असेल, तर तो एस्टॅब्लिश क्रिटिक माझ्याबद्दल लिहील. पण मी जर का स्वतःहून करत असेल, तर तो माझ्याबद्दल काही लिहिणार नाही. तर ही गोष्ट होते कलाक्षेत्रामध्ये. पेड मीडिया महाग झालाय आणि नवोदित कलाकारांसाठी तो आवाक्याबाहेर झालाय. म्हणजे तुम्हाला जर का तुमच्या अ, प्रदर्शनाबद्दल किंवा तुमच्या कामाबद्दल काही लिहून आणायचं असेल, तर तुम्हाला स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये पैसे पे करावे लागतात मीडिया हाऊसमध्ये. त्यामुळे एक चांगला कलाकार आहे, पण त्याच्याकडे पैसे नाहीयेत. तर त्याला मीडिया कधीही जागा देत नाही. हे आहेत मीडियाशी रिलेटेड काही आव्हानं. पुढे आपण बघतो शासकीय पातळीवरती काही आव्हानं येतात. शासकीय पातळीवरती कलाकार आणि कला क्षेत्राच्या उन्नतीसाठी शासनाच्या माध्यमातून काहीही आपल्याला मदत होताना कलाकारांसाठी दिसत नाहीये. आता जर का महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जर का आपण विचार केला तर 2 प्रदर्शनं होतात. स्टेट आर्ट एक्झिबिशन, एक प्रोफेशनल कॅटेगरी, एक आहे विद्यार्थी कॅटेगरी. या 2 प्रदर्शनाव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाकडून काही ठोस काही प्रोग्राम आपल्याला दिसत नाहीत. त्यानंतर स्कॉलरशिप, अवॉर्ड्स, फेलोशिप, ग्रँट आणि आर्ट कॅम्प यामध्ये कलाकारांना मिळणाऱ्या ज्या संधी आहेत, त्या अगदी मर्यादित आहेत आणि कलाकारांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या अपुऱ्या आहेत. म्हणजे आता ललित कला अकादमीची जर का आपण गोष्ट केली पूर्ण भारतामध्ये, तर ललित कला अकादमी फेलोशिप देते, स्कॉलरशिप देते, ग्रँट देते किंवा आर्ट कॅम्प करते वर्षातून 1-2 आणि काही प्रायव्हेट लोकं पण आर्ट कॅम्प करत आहेत. पण त्याची संख्या जर का आपण पाहिली, तर ती संख्या अतिशय तुटपुंजी आहे. कलाकारांना काम करण्यासाठी व त्यांना व्यावसायिक विकास घडवण्यासाठी समर्पित स्टुडिओ स्पेस लागते. तर त्याच्यासाठी क्रिएटिव्ह हब्सची निर्मिती करणं हे शासनाच्या वतीने सहज शक्य आहे, पण ते शासनाच्या वतीने त्याबद्दल काहीही ठोस पावलं उचलली जात नाहीयेत. आता जर का तुम्ही पेंटर आहात, पेंटिंग करत असाल आणि तुमचा जर का एखादं घर असेल, 2 बीएचकेचं घर असेल, 3 बीएचकेचं घर असेल, तर एक रूम तुम्ही आर्टिस्टचा स्टुडिओ म्हणून तुम्ही वापरू शकता. ते फार सोपं आहे. पण शिल्पकारांनी काय करायचं? शिल्पकारांना माती काम करावं लागतं.
त्याच्यावर मोल्ड टाकावे लागतात, त्यांना फायबर ग्लासमध्ये काम करावं लागतं, त्याचा खूप वास येतो, उग्र वास येतो. त्यांना मेटलमध्ये काम करावं लागतं. सिरॅमिस्ट लोकांना पण ते करावं लागतं. तर सिरॅमिस्ट झाले किंवा प्रिंट मेकर झाले किंवा शिल्पकार झाले, यांना तर एखादा डेडिकेटेड स्पेस हवी असते. तर अशा स्पेस शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात आणि त्या कशा मिळू शकतात? जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी जगभरात प्रवास केलेला आहे आणि पूर्ण जगभरामध्ये बऱ्याचशे गव्हर्नमेंट काय करतायत, की जे काही कन्स्ट्रक्शन्स होत आहेत. समजा अ, रस्ते बांधले जात आहेत आणि रस्त्यावरती जे फ्लायओव्हर बनतायत, तर त्या फ्लायओव्हरच्या ज्या खालची जागा असते, तर ती खालची जागा ते कलाकारांना बाहेरच्या देशामध्ये स्टुडिओ म्हणून ते ऑफर करतात. म्हणजे कलाकारांकडून ते काय करतात, की फक्त ते मेंटेनन्स म्हणून लाईट बिल तुम्ही भरा, मेंटेनन्स त्याचा भरा आणि काही अतिशय नॉमिनल किमतीवरती ते गव्हर्नमेंट त्या कलाकारांना जागा उपलब्ध करून देतंय. आणि आपल्या देशामध्ये पण बघा, आता डेव्हलप होतंय, आपला देश पण डेव्हलप होतोय. आपण कितीतरी फ्लायओव्हर प्रत्येक लहान-लहान शहरामध्ये आपण बघतोय, प्रत्येक गावामध्ये बघतोय. आणि त्या फ्लायओव्हरची च्या खालची जी जागा असते, ती खालची जागा किती घाण झालेली असते तुम्ही बघू शकता. तिथे अतिक्रमण झालेलं आहे, तिथे अवैध पार्किंग झालेलं असतं. पण ह्या पार्किंगच्या जागा, या जागा ज्या आहेत, या स्टुडिओ म्हणून तिथे अ, कलाकारांसाठी उपलब्ध करून देऊ शकतं आपलं गव्हर्नमेंट, पण त्याची सुरुवात अजून झालेली नाहीये. राइट? पुढे आपण बघतो साहित्य, नाटक, संगीत, लोकनृत्य यासारखे जे कला प्रकार आहेत, त्यांच्यासाठी शासनाने काही फंड इथे बाजूला ठेवलेला आहे. म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार झाला किंवा संगीत नाटक अकादमी पुरस्कार झाला किंवा फोक आर्टसाठी बरेचसे उपक्रम आहेत शासनाचे. क्राफ्टसाठी बरेचसे उपक्रम आहेत. परंतु 5 वर्ष कला शाळेमध्ये शिकलेल्या कलाकारासाठी शासनाच्या माध्यमातून कुठलीही ठोस काही निधी नाहीये किंवा ठोस काही ग्रँट नाहीये. महाराष्ट्र शासनाचा विचार करायला गेला तर 2च उपक्रम आहेत. आपण आत्ताच पाहिलं स्टेट आर्ट एक्झिबिशन, प्रोफेशनल कॅटेगरी आणि स्टुडंट कॅटेगरी. त्यानंतर जे सीनियर आर्टिस्ट आहेत. सीनियर आर्टिस्ट म्हातारे झाल्यानंतर त्यांना बरेचसे आजार जडतात. तर त्यांना पेन्शन म्हणून त्यांची पेन्शन म्हणून मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या वृद्धापकाळामध्ये ते जर का आजारी पडले, तर त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी शासनाच्या माध्यमातून कुठलीही त्वरित मदत त्यांना मिळत नाही किंवा त्यांचा विमा शासनाच्या माध्यमातून उतरवला जात नाही. कलाकाराकडे अधिकृत ओळखपत्र नसल्यामुळे अ, एखादा कलाकार जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आपलं काही लँडस्केप करायला जातो किंवा ऑन द स्पॉट काही स्केचिंग करायला जातो, काही पेंटिंग करायला जातो, तेव्हा हमखास त्याला हटकलं जातं. पोलिसांकडून तर हटकलं जातंच, परंतु कोणीही सोम्या-गोम्या येतो आणि आपल्याला ते लायसन्स आहे का तुमच्याकडे? कोणाची परमिशन घेतली का? असं विचारलं जातं. आता आपले काही मित्र आता आपण सोशल मीडियावरती पाहतो, की आपलेच काही मित्र आता अजंठा वेरूळला गेले होते आणि तिथे अ, त्या साईटच्या समोर ते फक्त चित्र काढत होते, ड्रॉइंग करत होते. वॉटर कलर पेंटिंग करत होते. पण त्यांना तिथल्या अथॉरिटीने तिथं अडवलं आणि त्यांना ते करू दिलं नाही. आता हे काय गुन्हेगार नाही आहेत. हे कलाकार काय गुन्हेगार नाहीत आणि ते अजंठा वेरूळसारख्या ज्या लेणी आहेत, हे कलाकारांनीच घडवलेल्या आहेत. काही ज्या पुरातत्व ज्या वास्तू आहेत, त्या कलाकारांनीच घडवलेल्या आहेत. परंतु कलाकारांनाच तिथून मज्जाव केला जातो. कलाकारांनाच तिथे कला निर्मिती करण्यापासून मज्जाव केलेला जातो. कलाकारांकडे असं कुठलं शासनाने ओळखपत्र दिलेलं नाही, की हे ओळखपत्र दाखवल्यानंतर तिथे तुम्हाला कोणी अडवणार नाही तुमची चित्र काढण्यासाठी. अशी कुठलीही सोय शासनाने आपल्याला करून दिलेली नाहीये. तर शासनाच्या माध्यमातून ही सगळी आता आव्हानं आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे कलाकाराची स्वतःची मानसिकता किंवा कलाकाराचा स्वतःचा माइंडसेट. आता आत्तापर्यंत आपण जे काही आव्हानं पाहिली किंवा आत्तापर्यंत आपण जे काही चॅलेंजेस पाहिले, प्रॉब्लेम्स पाहिले, हे सगळे बाहेरचे आहेत. परंतु कलाकार म्हणून आपल्या आतमध्ये काहीतरी चॅलेंजेस असतात. आपली मानसिकता, आपला माइंडसेट हा सगळ्यात पहिले काम करतो. म्हणजे इमॅजिन करा, तुम्ही एक घर बांधलेलं आहे, चांगलं आलिशान घर बांधलेलं आहे. त्या घरामध्ये अगदी महागडं
झुंबर आणलाय तुम्ही, महागडे लाईट्स आणलेले आहेत, महागडा फ्रीज आणलेला आहे, महागडा टीव्ही आणलेला आहे, मायक्रोवेव्ह आणलेला आहे, फ्रीज आणलेला आहे आणि महागडी इलेक्ट्रॉनिक गोष्टी आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही एक गोष्ट तिथे विसरलात. एक गोष्ट तुम्ही विसरला, की एम-एस-सी-बी मध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन घ्यायलाच तुम्ही विसरला. तुमच्या घरामध्ये लाईटच नाही. तुमच्या घरामध्ये जर का लाईटच नाही आहे, तर ती सगळी महागडी उपक्रम जे काही वस्तू आणून ठेवले त्याचा काय फायदा? नाही का? म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी जशी आहे, की इलेक्ट्रिसिटी शिवाय तुमची ही सगळी उपक्रमं युजलेस आहेत. तसंच आपला जो माइंडसेट आहे, हा जो माइंडसेट आहे, हा माइंडसेट जर का ग्रोथ माइंडसेट नसेल, तर आपण जे काही स्किल आपल्या आर्ट स्कूलमध्ये शिकलेले आहेत, ते सगळे स्किल युजलेस आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहिजे? आपला माइंडसेट आपल्याला क्लिअर करावा लागेल. आपलं जे वायरिंग असतं इथलं, माइंडमधलं जे वायरिंग असतं, त्याप्रमाणे, त्या प्रोग्रामप्रमाणे आपला माइंडसेट तयार होतो. माइंडसेट आपलं जसा असेल, तशा आपण ॲक्शन्स घेतो आणि ज्या आपण ॲक्शन्स घेतो, त्या ॲक्शनप्रमाणेच आपल्याला रिझल्ट मिळतात. म्हणजे आपण खूप पाहिलेलं आहे, की एक खूप टॅलेंटेड आर्टिस्ट आहे, खूप स्किल आहे त्याच्याकडे, खूप भारी आर्टिस्ट आहे, पण खूप प्रॉब्लेममध्ये आहे. तो पैसेच नाही कमवत. तो व्यसनीच झालेला आहे किंवा त्याने आर्टच सोडून दिलेलं आहे आणि आपल्याला पण अशी खंत व्यक्त करतो आपण. आपल्याला हळहळ होते, "अरे, किती चांगला आर्टिस्ट होता. किती भारी आर्टिस्ट होता तो." पण नाही झालं त्याचं काही पुढे. आणि त्याच्या अगदी अपोझिट असे आर्टिस्ट असतात, की ते एव्हरेज आर्टिस्ट असतात. एव्हरेज आर्टिस्ट असतात, पण त्यांनी मस्त घर घेतलेलं आहे. ते गाडीमधून फिरतात, ते भरपूर पैसे कमवतात. सगळं करतात. त्यांचं लाईफ एकदम सेट असतं. ते का होतं? तर या 2 आर्टिस्टमध्ये एकच फरक असतो, दॅट इज इथलं वायरिंग, राइट? माइंडसेट. आता हा माइंडसेट जर का आपल्याला सुधारायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला जे कलाकार अपयशी होतात, तर त्या अपयशामागची कारणं आपल्याला शोधावी लागतील आणि ती यशस्वी जे आर्टिस्ट असतात, ते असं काय करतात, ज्यामुळे ते यशस्वी झालेत? त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. जे फेल्युअर आर्टिस्ट आहेत, ते काय करतात, ते आपल्याला करायचं नाहीये आणि जे सक्सेसफुल आर्टिस्ट आहेत, ते काय करतात, ते आपल्याला करायचं आहे. मग आपण पण यशस्वी होणार. राइट? तर आपण आता इथे बघूया आपल्या माइंडसेटशी रिलेटेड आपल्या कलाकारांच्या अपयशामागील 25 कारणं आपण शोधूया. आता ही कारणं या कारणांपैकी किती कारणं तुम्हाला लागू होत आहेत, ते तुम्ही बघा, ते नोट डाउन करा आणि त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं त्याच्यावरती अभ्यास करा, विचार करा, ॲक्शन घ्या. सगळ्यात पहिलं पहा, सगळ्यात पहिलं येतं की आर्टिस्टची स्वतःची मानसिकता आणि त्याचे बिलीफ, त्याचा विश्वास, तो कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो, त्याच्याबद्दल आहे. सगळ्यात पहिले की त्याला विक्रीचीच भीती वाटते. आर्टिस्ट खूप चांगला आहे, पण त्याचं काम विकायला आणि त्याचं काम स्वतः प्रमोट करायला त्याला भीती वाटते. कारण आर्ट स्कूलमध्ये त्याला शिकवलंय, फक्त कामावरती लक्ष द्यायचं, कामावरती लक्ष द्यायचं, फक्त काम करायचं, दुसरं काही करायचं नाही. बिझनेसचा विचार नाही करायचा, प्रोफेशनचा विचार नाही करायचा, प्रमोशनचा विचार नाही करायचा. काम एके काम, एके काम, एके काम. त्यामुळे काय होतं, की तो बाहेर पडल्यानंतर त्याला भीती वाटायला लागते. आता हे काम विकायचं कसं? तर त्याच्यामध्ये एकतर त्याला भीती वाटते किंवा त्याला संकोच तयार होतो. तो कन्फ्यूज होऊन जातो आणि त्याच्यातून तयार होते गरीब कलाकार मानसिकता. आता ही मानसिकता आहे, गरीब कलाकाराची मानसिकता आणि श्रीमंत कलाकाराची मानसिकता. याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. त्याच्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलूया. पण ती मानसिकता तयार होते आणि ती तयार झाल्यामुळे काय होतं, की तो असं म्हणायला लागतो, की कला विकल्याने ती शुद्ध राहणार नाही. कलेतली प्युरिटी निघून जाईल. मी जर का ती कला विकण्याचा जर का प्रयत्न केला, तर मी प्युअर आर्टिस्ट राहणार नाही. कारण आपल्याला काय शिकवलंय? कला म्हणजे साधना, कला म्हणजे त्याग. राइट? हेच आपल्याला शिकवलंय आर्ट स्कूलमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, सीनियर आर्टिस्टनी, नाही का? त्यामुळे तो काय करतो, की त्याची एक गरीब कलाकाराची मानसिकता तयार होते आणि मग कलाकार म्हणजे काय?
नशेडी. कलाकार म्हणजे काय? झोळी घेऊन फिरणारा. कलाकार म्हणजे काय? दाढी मिशी वाढलेला. कलाकार म्हणजे काय? कधी झोपा, कधी उठा. बेशिस्तपणा, राइट? नशेडी, गंजेडी. तर अशी एक इमेज तो स्वतःची स्वतःच तयार करून घेतो. आणि त्याच्यानंतर तयार होतो इम्पोस्टर सिंड्रोम. इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे काय? त्याला स्वतःलाच अशी शंका यायला लागते, की मी खरंच कलाकार आहे का? मी खरंच चांगला कलाकार आहे का? म्हणजे काम कितीही चांगलं असलं, तरी त्याला स्वतःवरती विश्वास त्याचा ढळायला लागतो आणि त्याला वाटतं, की मी खरंच चांगला कलाकार आहे का? ह्या शंका त्याला स्वतःच यायला लागतात. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास, त्याचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. मग तो कॉन्फिडन्स त्याच्या प्राइझिंगबद्दल असेल. मग प्राईस ठेवायची तर किती ठेवायची? 5,000 ठेवायची की 50,000 ठेवायची की 15,000 ठेवायची की त्या प्राईसबद्दल तो ठाम नसतो. त्याला कॉन्फिडन्सच येत नाही किती प्राईस ठेवायची त्याला. त्याच्या दर्जाबद्दल, त्याच्या क्वालिटीबद्दल त्याला कॉन्फिडन्स येत नाही आणि त्याच्या विक्रीबद्दल, मी माझं चित्र विकू शकेन की नाही, याच्याबद्दल त्याला कॉन्फिडन्स येत नाही. आणि मग कोणीतरी मला शोधत येईल अशी अपेक्षा तो ठेवायला लागतो. त्याला असं वाटायला लागतं, की माझं काम चांगलं असेल, तर लोक मला शोधायला येतील. असेल हरी, तर देईल खाटल्यावरी. अशी भावना त्याची तीव्र व्हायला लागते आणि स्वतःहून पुढे जाण्याऐवजी संधीच्या प्रतीक्षेत तो वर्षानुवर्ष बसतो. अनेक कलाकार मी पाहिलेले आहेत, वर्षानुवर्ष ते तिथेच आहेत आणि ते वाट बघतायत कोणीतरी बायर येईल, कोणीतरी कलेक्टर येईल, कोणीतरी आर्किटेक्ट येईल आणि त्याचं काम प्रमोट करेल किंवा विकत घेईल. तर हे वर्षानुवर्ष काही कलाकारांच्या बाबतीत झालेलं आहे, होताना मी पाहतो आहे. तर या बाबतीत तुम्ही विचार करायला हवा. पुढे व्यवसायाची अज्ञानता असते. प्रोफेशनबद्दल त्यांची अज्ञानता असते. स्पष्ट किंमत धोरण नसणं म्हणजे आपल्या चित्राची किंमत काय असायला पाहिजे. तो कधी-कधी अतिशय कमी किंमत ठेवतो आपल्या चित्राची किंवा अतिशय जास्त ठेवतो. जेव्हा त्याला कड़की येते, त्याच्याकडे पैसे नसतात, मग ते कुठल्याही किमतीला तो विकायला तयार असतो. आणि अचानक त्याचं पेंटिंग विकली गेली, तर मग त्याची कॉलर टाईट होते. त्याचा ॲटिट्यूड, त्याचा रुबाब पहा तुम्ही, पाहिलेला असेल तुम्ही. मग त्याची किंमत, माझं चित्र काय 5,00,000 पेक्षा मी विकत नाही कधी. तो ॲटिट्यूड दाखवायला लागतो. मग ज्या लोकांनी त्याची चित्र विकत घेतलेली आहेत, ज्या लोकांनी त्याचं चित्र ₹1,00,000 ला विकत घेतलेले आहे, तेव्हा त्याला कळतं, त्या माणसाला कळतं, की अरे हा तर ₹15,000 ला पण विकला जातोय. मग त्या ग्राहकांमध्ये मग त्याची जी किंमत असते ती 0 होते. तो ग्राहक कधीही त्याची चित्र परत विकत घेत नाही. हे असं का होतं? तर किमतीबद्दल त्याचं ठाम असं काही स्ट्रॅटेजी नसते. कलेला व्यवसाय म्हणून न पाहणं. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, की कलाकार फक्त त्याच्या स्टुडिओमध्ये असतो. स्टुडिओच्या बाहेर पडला, की तो एक सर्वसामान्य माणूस असतो आणि तो एक प्रोफेशनल असतो. तो एक व्यावसायिक असतो. ही गोष्ट बऱ्याचशा कलाकारांना माहीत नसते किंवा ते स्वीकारतच नाहीत. राइट? त्यामुळे काय होतं, की तो असं म्हणतो, की कला ही आत्मानंदासाठीच असते. स्वांत सुखाय असते. असा एकतर्फी दृष्टिकोन त्याचा तयार होते. जर का स्वांत सुखाय कला असेल, मग तू लग्न का केलं बाबा? तू मुलं-बाळं का पैदा केली? राइट? स्वांत सुखाय असेल, तर मग एकटं राहायचं होतं. करेक्ट ना? त्यामुळे कलेला व्यवसाय म्हणून न पाहणं याच्यामध्ये बरेचसं नुकसान कलाकारांचं होतं. मार्केटिंगचा अभाव. चित्र खूप चांगलं आहे, सुंदर आहे, ग्रेट आहे. पण विकण्यासाठी योजना नाहीये. ते विकायचं कसं याची कुठलीही स्ट्रॅटेजी नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा कलाकारांचं नुकसान होतंय. खूप आर्टिस्ट आहेत. त्यांच्याकडे थप्पी लागलेली आहे पेंटिंगची. 100, 200, 300 चित्र आहेत त्यांच्याकडे. पण ते विकायचं कुठे? कसं विकायचं? कोणाला विकायचं? कसं विकायचं? काही स्ट्रॅटेजी नाहीये. आर्थिक नियोजन नाहीये. म्हणजे पैसे आले की उडवून टाकायचे. किती उत्पन्न येतं? आपल्याला खर्च किती होतं? आणि आपला फायदा काय झाला? यांचा हिशोब ठेवला जात नाही. पैसे आले की खर्च कसे करायचे? ते सेव्ह कुठे करायचे? कसे करायचे? ते माहिती नाहीये. माझ्या पुस्तकामध्ये सेव्हिंगचा पण एक पार्ट मी इन्क्लूड केलेला आहे.
जरूर पहा पुस्तक ते. ग्राहकांच्या प्रवासाची समज नसते. ग्राहकांचा प्रवास म्हणजे काय? कस्टमर जर्नी. कस्टमर जर्नी म्हणजे काय? ग्राहकांना, प्रेक्षकांना ग्राहकामध्ये रूपांतर कसं करायचं? त्याला कस्टमर जर्नी आपण म्हणतो. म्हणजे आपलं काम पाहतंय, लोकांना ते काम आवडतंय, पण त्या प्रेक्षकाला, आपल्या त्या प्रेक्षकाला आपल्या ग्राहकामध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, याला आपण कस्टमर जर्नी म्हणतो. ती कस्टमर जर्नी आपल्याला माहिती नाहीये, कोणी शिकवलेली नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या आपल्या व्यवसायाबद्दलच्या अज्ञानातून येतात. पुढे मार्केटिंग आणि व्हिजिबिलिटीची कमतरता. सोशल मीडियाचा योग्य वापर आपण करत नाही. आपण काहीही आपल्याला वाटेल ते आपण पोस्ट करत असतो. आपण कुठल्या लग्नात गेलो, आपण कुठल्या पिकनिकला गेलो, आपण कुठल्या पार्टीमध्ये गेलो. आपण रँडम फोटो काढतो, रँडम ते अपलोड करतो. आपल्याकडे कुठलीही स्ट्रॅटेजी नाहीये. अनियमित पोस्ट करतो. आज केलं, परत 2 महिन्यांनी एकदा केलं. आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी नाही आपल्याकडे आणि फारसं कनेक्शन नसलेले कंटेंट म्हणजे आपल्याला मग फॉलोवर कोण मिळणार आहे? बिनकामाचे लोकं, आपले मित्र किंवा आपले नातेवाईक. ऑफ कोर्स ते पण असायला पाहिजेत. पण आपल्या कामाचे, आपला आपलं काम ज्यांना आवडतं किंवा आपल्या कामाचे प्रेक्षक जे ग्राहकामध्ये रूपांतरित होऊ शकतात, असले लोकं आपल्याला फॉलोच नाही करत. कारण आपले कंटेंटच त्या लायकीचे नसतात, नाही का? ब्रँडिंगचा अभाव, आपली खास ओळख तयार होत नाही. कलाकार म्हणून आपली जर का ओळख निर्माण करायची असेल, तर आपल्याला जर का अनोळखी लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर आपलं ब्रँडिंग करावं लागेल. आणि ब्रँडिंग करणं म्हणजे काय खूप मोठं रॉकेट सायन्स आता राहिलेलं नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. पण ते आपण करत नाही कारण आपल्याला त्याची माहिती नाहीये. आपल्याला ते अज्ञान आहे. ईमेल लिस्ट आपण तयार करत नाहीये. आपलं काम जर का एखाद्या ग्राहकाने घेतलं किंवा आपल्या कामामध्ये एखादा ग्राहक जर का इंटरेस्टेड असेल, तर त्याचं नाव, नंबर, टेलिफोन नंबर घेणं ह्याची आपल्याला सवय नसते आणि जर का असेल, तर त्याची एक लिस्ट आपण तयार करत नाहीये आणि लिस्ट केली तर त्या लिस्टचं पुढे करायचं काय हे आपल्याला माहिती नाहीये. व्हिडिओ कंटेंट करणं आपण टाळतो. म्हणजे आपण काय करतो, की आपण एक चित्र घेतो, त्या चित्राचा फोटो घेतो आणि ते चित्र आपण Instagramवरती अपलोड करतो. पण ते चित्र बघितल्यानंतर आपला संभाव्य ग्राहक जो असतो, तो आकृष्ट होईल याची काही गॅरंटी नाहीये. कारण जो संभाव्य ग्राहक असतो आपला, जो कलेक्टर असतो, बायर असतो, त्याला फक्त चित्र बघून आपल्यामध्ये तो इंटरेस्ट नाही घेत. आपल्या चित्राच्या मागची कहाणी काय आहे? आपल्या मागच्या चित्राच्या मागची स्टोरी काय आहे? आपण कसं जगतो? आपण कसं चित्र काढतो? आपली प्रोसेस काय आहे? आपल्याला काय इन्स्पायर करतं? ह्या सगळ्या गोष्टी त्याला जाणून घ्यायच्या असतात. मग अशा संभाव्य ग्राहकाला आपण एज्युकेट कसं करतो? तर आपण रीलच्या माध्यमातून, YouTubeच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून आणि हे सहज शक्य आहे. पण ते आपल्याला कसं करायचं माहीत नसल्यामुळे आपण ते करत नाही. त्यामुळे काय होतं, की एखादा संभाव्य ग्राहक आपल्या पोस्टवरती आला, आपल्या अकाउंटवरती जरी आला, तरी तो स्क्रोल करून तो निघून जातो. स्वतःचा प्रवास किंवा कथा शेअर करत नाही आपण. म्हणजे आपला कलाकार म्हणून कसा प्रवास आहे, आपल्या चित्राचा प्रवास कसा आहे, म्हणजे आपण आधी ड्रॉइंग केलं, मग फर्स्ट फिलिंग केलं, मग आपलं चित्र कंप्लीट व्हायला आलं, मग ते फायनलला गेलं. तर हा जो प्रवास आहे आपल्या चित्राचा, चित्राच्या पूर्णत्वाचा, ते आपण कधी शेअर करत नाही. ते न केल्यामुळे आपला ब्रँड तयार होत नाही. पुढे प्रॉडक्ट आणि ऑफरचं मर्यादित स्वरूप असणं. म्हणजे इथे आपण काय होतं फक्त ओरिजिनल पेंटिंगच आपण विकायच्या मागे लागतो. पण त्या ओरिजिनल पेंटिंग आपलं कधी विकलं जाईल ह्याची गॅरंटी आजच्या काळामध्ये कोणालाही देता येत नाही. अगदी इस्टॅब्लिश आर्टिस्टनाही देता येत नाही. मग आपल्या चित्राच्या व्यतिरिक्त, आपल्या ओरिजिनल पेंटिंगच्या, स्कल्पचरच्या व्यतिरिक्त आपण त्याला प्रिंटच्या माध्यमातून, मर्चंडाइजच्या माध्यमातून, कोर्सेसच्या माध्यमातून, लायसन्सिंगच्या माध्यमातून त्याला मॉनिटाइज करू शकतो. पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो कारण आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये. आपल्याकडे प्रॉडक्ट लॅडर नाहीये. प्रॉडक्ट लॅडर म्हणजे काय? कमी किमतीचं प्रॉडक्ट आपण काय करतो डायरेक्ट आपलं पेंटिंग ₹1,00,000 ला विकायला
सुरुवात करतो. डायरेक्ट ₹1,00,000 आपल्याला कोण देणार? आपण अनोळखी आहोत कला जगतामध्ये. तर डायरेक्ट ₹1,00,000 आपल्याला कोण देणार? तर आपली जी प्रॉडक्ट लॅडर आहे 5,000 पासून सुरुवात करा, 15,000 मध्ये जा, 25,000 मध्ये जा, 50, 75, 1,00,000 मग 2,00,000, 5,00,000 पर्यंत आपण जाऊ शकतो. तर याला प्राइस लॅडर म्हणतो. तर त्याप्रमाणे या लॅडर प्रमाणे आपण आपले प्रॉडक्ट तयार करायचे असतात. कमी किमतीपासून ते प्रीमियमपर्यंत त्याचे पर्याय द्यायला आपण सुरुवात करायची असते. म्हणजे एखादा ग्राहक किंवा एखादा आर्ट बायर किंवा आर्ट कलेक्टर डायरेक्ट ₹1,00,000 चित्र कदाचित तुमच्याकडून नाही घेणार. पण तो 5,000 चं घेऊ शकतो, 15,000 चं घेऊ शकतो. मग त्या 5,000 किमतीचं एखादं पेपर वर्क असेल किंवा एखादा छोटासा कॅनव्हास असेल, 1 बाय 1 चा भले असेल. तर अशा व्हरायटीज किंवा असे प्रॉडक्टचे लॅडर्स, असे पर्याय तुमच्याकडे असायला पाहिजेत. ते आपण तयार करत नाही. कस्टम ऑर्डर कमिशन स्वीकारत नाहीत बरेचसे लोकं. मी कमिशन वर्क करत नाही बा आणि त्यांना प्राउड असतो. कमिशन वर्क करत नाही. म्हणजे हे प्राउड फील करायची काही गोष्ट नाही याच्यात. मोठे-मोठे आर्टिस्ट, इस्टॅब्लिश आर्टिस्ट पण कमिशन वर्क करतात. मी पाहिलेलं आहे त्यांना. त्यामुळे कमिशन वर्क करायची लाज वाटण्याची काही गरज नाही. स्पष्ट थीम किंवा नीच नसणं म्हणजे कोणतीही विशिष्ट ओळख नसलेले जनरलाइज्ड कला म्हणजे अगदी अ, आपली ओळख नसणं म्हणजे आपला एक ब्रँड तयार नसतं. एखादं चित्र पाहिल्यानंतर 100 चित्रांमध्ये आपलं चित्र लोकं कसं ओळखतील? हे चित्र अमुक एका आर्टिस्टचंच आहे, हे आपलं कसं ओळखतील? याबद्दल काही क्लॅरिटी नसणं किंवा तशी ओळख तयार न झालेली असणं. याबद्दल बरेचसे आर्टिस्ट अनभिज्ञ असतात. मग ते पोर्ट्रेट पण करतायत, ते लँडस्केप पण करतायत, ते एचिंग पण करतायत, ते स्कल्पचर पण करतायत, ते सगळंच करतायत. पण एका गोष्टीवरती त्यांचा फोकस नसतो आणि कामात सातत्याचा अभाव. म्हणजे त्यांची जी शैली असते, त्यांची जी स्टाईल असते, ते सतत बदलत राहतायत. त्यामुळे त्यांची काय आहे आयडेंटिटी तयार होत नाही. राइट? आणि सगळ्यात शेवटी एक्झिक्युशन आणि सिस्टमची कमतरता. म्हणजे प्रोफेशनल बायोडेटा किंवा पोर्टफोलिओ नाहीये त्यांच्याकडे. ग्राहकांशी फॉलोअप ते करत नाहीत. म्हणजे एक चित्र एखाद्या छोटंसं घेतलं एखाद्या अ, बायरने, तर मग सारखं-सारखं त्याला फॉलोअप करत नाहीत किंवा एखाद्या कोणी इंटरेस्ट दाखवला तुमच्या कामामध्ये, तर इंटरेस्ट दाखवल्यानंतर त्याचा फॉलोअप घेत नाहीत. तर असा फॉलोअप नसणं, त्यामुळे काय होतं, की संभाव्य ग्राहकांशी तुमचा संवाद टिकून राहत नाही. त्यामुळे लोकं लाँग टर्ममध्ये तुमच्याशी जोडले जात नाहीत. नेटवर्किंग आणि कोलॅबोरेशन टाळतात. म्हणजे क्युरेटर असतील, आर्ट क्युरेटर असतील, इंटिरियर डिझायनर असतील, आर्ट कोचेस असतील, आर्किटेक्ट असतील, आर्ट डीलर असतील, यांच्याबरोबर ते संपर्क ठेवत नाहीत. लवकर हार मानतात. म्हणजे काय होतं, आता सपोज तुम्हाला एखादी चांगली गोष्ट माझ्या या वेबिनारमध्ये मिळाली आणि तुम्हाला वाटलं, की अमुक एक गोष्ट जर का मी केली, तर मला त्याचा फायदा होऊ शकतो. पण बरेचसे लोकं काय करतात, त्यांना एखादी चांगली गोष्ट मिळाली, एखादी स्ट्रॅटेजी मिळाली, तर ते काय करतात, एकदा वापरतात, दोनदा वापरतात आणि त्याचा काही फायदा नाही झाला किंवा त्यांना रिझल्ट नाही आला, तर ते गिव्ह अप करतात. लगेच ताबडतोब हार मानतात. एकदा प्रयत्न केला, की लगेच हार मानून जातात. पुन्हा-पुन्हा सातत्याने प्रयत्न नाहीत करत आणि नवीन गोष्टी शिकत नाहीत. आर्ट मार्केटिंग किंवा एआय सारख्या डिजिटल साधनांना ते अपडेट करत नाहीयेत. डिजिटल मार्केटिंग करत नाहीयेत. नवनवीन कोर्सेस करत नाहीत. नवनवीन टेक्नॉलॉजी शिकत नाहीत. त्यामुळे काय होतं, की नवीन गोष्टींचा वापर करून, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते आपला ब्रँड कसा तयार करू करू शकतात, याबद्दल ते अनभिज्ञ असतात. आता आपण जे काही शिकलो, जे काही आपण इतक्या वेळामध्ये आपण ज्या गोष्टी कव्हर केल्या, त्याचा जर का सारांश आपण घेतला किंवा त्याला जर का समराईज करायचं म्हटलं, तर केवळ प्रतिभा, कौशल्य आणि मेहनत पुरेसे नाही हे आपल्याला कळालं इथे. केवळ आपलं टॅलेंट, आपलं स्किल आणि आपली मेहनत इनफ नाहीये. बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आपल्याला कोणावरही अवलंबून राहता कामा नये. मग ते आपले मित्र असतील, आपले सीनियर्स असतील, आपले टीचर्स असतील किंवा आर्ट गॅलरीज असतील. कोणावरही आपल्याला अवलंबून राहायचं नाहीये. स्वतःचा मार्ग आपण स्वतः तयार करायचा आहे. कलाक्षेत्र कठीण आहे. त्यासाठी तयार व्हायचंय.
कठीण आहे म्हणून ते सोडून द्यायचं नाहीये. आपण त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग निर्माण करायचे आहेत. कला म्हणजे एक्सप्रेशन प्लस व्यवसाय. कला म्हणजे फक्त एक्सप्रेशन नाही, एक्सप्रेस केलं आणि सोडून दिलं. नाहीये. आपल्याला त्याचा व्यवसाय पण करायचा आहे. व्यावसायिकासारखा आपल्याला विचार करायचा आहे. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन आणि मार्केटिंगचे स्किल्स आपल्याला शिकून घ्यायचे आहे. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्याचं कारण असता कामा नये आणि त्याच्यामध्ये कुठलाही संकोच आपल्याला वाटता कामा नये. नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून, निगेटिव्ह लोकांपासून, विशेषतः साधुगिरी करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. म्हणजे जे लोकं आपल्याला म्हणतात, की कला म्हणजे काय आहे, की कला म्हणजे हे आपलं ध्येय आहे. कला म्हणजे साधना आहे. राइट? कला म्हणजे त्याग आहे. राइट? कला म्हणजे समर्पण आहे. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. ह्याच्यामध्ये काहीही दुमत नाहीये. पण फक्त तेवढंच नाहीये. कला साधना आहे, कला समर्पण आहे, सगळं आहे. कलेसाठी त्याग करावा लागतो, सगळं आहे. पण त्याचबरोबर कलेला व्यवसायामध्ये पण रूपांतर करायचं असतं, हे पण तितकंच खरं आहे. राइट? आणि ते आपल्याला कोणीही समजावून सांगत नाही. करेक्ट? तर जे साधुगिरी करतात, की फक्त कलाकार, फक्त चांगलं काम करत राहायचं. मला एक अनुभव आलाय आता माझा एक विद्यार्थी आहे. तो एका अतिशय सीनियर माणसाकडे गेला होता. सीनियर एकदम फेमस आर्टिस्ट आहे. त्याच्याकडे गेला होता. त्याने त्याचं काम दाखवलं. काम त्यांना आवडलं पण त्या सीनियर आर्टिस्टना आणि त्या सीनियर आर्टिस्टने त्यांना सांगितलं, "अरे मस्त काम आहे तुझं, करत राहा. तुला कधी ना कधीतरी संधी मिळेल. सगळं करत राहा." आणि तो सारखं वारंवार एक गोष्ट विचारत होता, की "सर, काम चांगलं आहे मला माहिती आहे, पण आता त्याचं करू काय मी? ते कसं प्रमोट करू? कसं लोकांना दाखवू? हे विकण्यासाठी मी काय करू?" पण त्या सीनियर आर्टिस्टने एक चकार शब्द काढला नाही. तो वारंवार हेच सांगत होता, "तुझं काम चांगलं आहे, तुला कधी ना कधी यश मिळणार. कंटिन्यू काम करत राहा, काम करत राहा." पण त्याला त्या गोष्टी त्याने त्या सीनियर आर्टिस्टने सांगितल्या नाहीत, ज्या गोष्टी तो सीनियर आर्टिस्ट स्वतः करतोय. तो स्वतः प्रमोशन करतोय, तो स्वतः मार्केटिंग करतोय, तो स्वतः सगळ्या गोष्टी करतोय. पण त्याने त्या विद्यार्थ्याला ते नाही सांगितलं. विद्यार्थ्याला काय सांगितलं? काम करत राहा. तुला यश मिळणार. काही सीनियर आर्टिस्ट तर मी पाहिलेले आहेत, की चणे खाऊन जगा, पण तुमची कला सोडू नका. पण ते चणे खाऊन जगा म्हणणारे आर्टिस्ट जे आहेत, त्यांनी गडगंज संपत्ती तयार केलेली आहे, प्रॉपर्टी तयार केलेली आहे. त्यांची पोरं फॉरेनमध्ये शिकतायत. पण तुम्हाला काय सांगताना काय सांगणार? चणे खाऊन जगा. तर हे साधू आहेत, हे भोंदू साधू आहेत कलाक्षेत्रामधले. अशा भोंदू कलाकारांपासून, भोंदूगिरी करणाऱ्या कलाकारांपासून सावध राहा. आणि आपल्या कला प्रवासात स्पष्ट बोलणारा, तुम्हाला मार्ग दाखवणारा एक मार्गदर्शक, एक गुरु नेहमी ठेवा. आय होप आत्तापर्यंत मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, त्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील. सगळ्या पटल्या असतील असं मी अजिबात म्हणणार नाही. काही गोष्टीला नक्कीच पटल्या असतील. राइट? पुढे जाण्याआधी जे लोकं उशिरा ज्या लोकांनी जॉइन केलेलं आहे, त्यांना मी सांगू इच्छितो, की जे सभासद शेवटपर्यंत राहणार आहेत, आता आपला फक्त मॅक्सिमम 20 मिनिट ते अर्धा तास राहिलेला आहे. शेवटपर्यंत जे लोकं राहणार आहेत, त्या लोकांसाठी जे सभासद शेवटपर्यंत थांबतील त्यांना मी एक ई-बुक देणार आहे. कलेतून अर्थार्जन करण्याचे 5 मार्ग. 5 मार्गांनी 5 प्रकारे तुम्ही तुमचे जे आर्ट स्किल आहेत ते मॉनिटाइज करू शकता. असे 5 मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. सांगणार आहे म्हणजे एक ई-बुक स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करायचंय त्याच्यामध्ये त्याचं एक गाईड तुम्हाला देणार आहे. पण त्याच लोकांसाठी जे शेवटपर्यंत थांबतील. राइट? मी एक प्रोग्राम आहे माझा. त्या प्रोग्रामबद्दल मी थोडीशी माहिती देतो विथ ड्यू परमिशन ऑफ युअर्स. हा 6 आठवड्यांचा कृती आधारित कार्यक्रम आहे. म्हणजे ॲक्शन बेस्ड कार्यक्रम आहे. हे फक्त लेक्चर नाहीयेत. हे मी तुमच्याकडून करवून घेणार आहे. राइट? 6 आठवड्यांचा प्रोग्राम आहे
आणि 6 महिने तुम्हाला ऑनलाईन वीकली सपोर्ट मिळणार आहे. आता हे काय-काय होणार आहे प्रत्येक आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. कोर्सेसचा फ्लो कसा असणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये. पहिला आठवडा असणार आहे पूर्वतयारी. म्हणजे तुमचं फाउंडेशन याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. व्यावसायिक कलाकारासाठी लागणारी मानसिकता. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही घरामध्ये सगळ्या महागड्या वस्तू विकत घेतलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतलेल्या आहेत. पण तुम्ही काय केलंय, की एम-एस-सी-बीमध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटीसाठी अप्लायच नाही केलंय. म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुमचं माइंडसेट. ते माइंडसेट जर का नसेल, तर तुमच्याकडचे जे स्किल आहेत, त्या स्किलला काही अर्थ नाही. राइट? तर पहिला आठवडा आहे माइंडसेट बद्दलचा. तुमचा माइंडसेट कलाकार म्हणून कसा असायला पाहिजे, त्याची सगळी क्लॅरिटी मी तुम्हाला इथे देणार आहे. कलाकारांनी करायच्या आणि टाळायच्या गोष्टी कुठल्या असणार आहेत, त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आपली कलात्मक शैली, विषय, आशय आणि माध्यम निश्चित तुम्ही करणार आहात पहिल्या आठवड्यामध्ये. दुसरा आठवडा असणार आहे तुमचा पोर्टफोलिओ इथे तयार होणार. तुमचा पोर्टफोलिओ, प्रोफेशनल पोर्टफोलिओ कसा तयार करायचा? तुमचं प्रोफेशनल फोटोशूट कसं तयार करायचं? प्रोफेशनल बायोडेटा कसा असायला पाहिजे? जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्हाला बायोडेटा कसा असायचा, आमचा एक वर्ड फाइल असायची. त्या वर्ड फाइलमध्ये एक वरती फोटो असायचा. मग जन्म कधी झाला, मी कुठे शिकलो, अ, मग माझा ॲड्रेस, माझा ईमेल आयडी, सोलो शो, ग्रुप शो, झाला बायोडेटा. हे 1992 साली आम्ही करायचो. पण आता 2025 आहे. तर तो बायोडेटा आता चालणार नाही वर्ड फाइलमधला. तर प्रोफेशनल बायोडेटा कसा तयार करायचा, ते या सत्रामध्ये होईल. आर्टिस्ट स्टेटमेंट कसं तयार करायचं? म्हणजे तुम्ही वर्ड फाइलमधला जो पाठवलेला जो बायोडेटा आहे, एखाद्या आर्ट गॅलरीकडे किंवा एखाद्या ग्रांटसाठी किंवा एखाद्या स्कॉलरशिपसाठी, तर तो बायोडेटा कोणी विचारात पण नाही घेणार. जर का त्या बायोडेटामध्ये तुमचा आर्टिस्ट स्टेटमेंट नसेल तर. आर्टिस्ट स्टेटमेंट म्हणजे काय? तर आर्टिस्ट स्टेटमेंट हे तुमच्या आर्ट करियरचा एक गेटवे आहे आणि तो कसा तयार करायचा हे या आठवड्यामध्ये तुम्हाला समजेल. डिजिटल पोर्टफोलिओ कसा तयार करायचा आणि तुमची बेसिक वेबसाईट कशी तयार करायची. जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं, की 5% लोकांकडे फक्त त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. आता प्रोफेशनल वेबसाईट बनवायची म्हटलं, की तुम्हाला माहिती आहे, की 10,000-15,000 रुपये खर्च येतो. पण जर का मी तुम्हाला सांगितलं, की प्रोफेशनल वेबसाईट तुमची एका तासामध्ये तयार होऊ शकते आणि एकही रुपया खर्च न करता, तर कसं वाटेल तुम्हाला? तर अशी वेबसाईट मी तुम्हाला तयार कशी करायची ते तुम्हाला करून दाखवणार आहे. पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यामध्ये लोकं काय म्हणतात, म्हणजे आत्ता कोर्समध्ये जे लोकं आहेत, ते लोकं काय म्हणतायत पहा. सेशनमध्ये प्रोफेशनल बायोडेटा वेबसाईट कशी तयार करायची हे समजलं. एक्सप्लेन सुद्धा डिटेलमध्ये केलं, त्यामुळे समजायला सोपं गेलं. प्रोफेशनल गोष्टी सोप्या पद्धतीने होऊ शकतात हे समजलं. म्हणजे प्रोफेशनल गोष्टी म्हणजे अगदी काही ते रॉकेट सायन्स नाहीये. अगदी सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने ते होऊ शकतं. अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळाली व ती सोप्या पद्धतीने बनवण्याचे उत्कृष्ट टेक्निक शिकायला मिळालं. थँक यू सर. Nice session. It is really helpful. Today's session was powerhouse of information and practical information. It seems very encouraging and innovative to learn. Today's session was more impressive than the first one. I learned a lot of new things which will be useful for the future. The most important thing was the artist statement, which I completely understood. आर्टिस्ट स्टेटमेंट कसं तयार करायचं हे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने कळलेलं आहे आणि सगळ्यांनी ते तयार केलेलं आहे. जे लोकं आत्ता माझ्या कोर्समध्ये आहेत, त्या सगळ्यांचं बायोडेटा, प्रोफेशनल आर्टिस्ट स्टेटमेंट आणि प्रोफेशनल पोर्टफोलिओ तयार झालेला आहे. पुढे तिसरा आठवडा आहे ब्रँड बिल्डिंगचा. सोशल मीडियावरती अकाउंट आणि पेज तयार करणं. तुमच्या सगळ्यांचे सोशल मीडिया अकाउंट आहेत, मला माहिती आहे. परंतु ते सोशल मीडिया ज्यांचे आहेत, त्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे. त्या पोस्टमध्ये काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये होतात. सोशल मीडियावर प्रभावी प्रोफाइल कसं तयार करायचं आणि प्रभावी बायो कसं तयार करायचा.
हे याच्यामध्ये कव्हर होईल. सोशल मीडियाचं स्ट्रक्चर कसं असतं, ते कसं काम करतं, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पोस्ट आणि रील कशा तयार करायच्या, हे मी तुमच्याकडून करून घेणार आहे. प्रभावी पोस्टचं कॅप्शन काय असायला पाहिजे? नुसतं पोस्ट करून चालणार नाहीये. त्याच्या खाली तुमचं कॅप्शन पण असायला पाहिजे आणि ते कसं असायला पाहिजे, ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये बघा लोक काय म्हणतात, "टुडेज सेशन वॉज इंटरेस्टिंग. मेनी थिंग्स वेअर क्लिअर्ड. आय अंडरस्टूड हाऊ टू ब्रँड मायसेल्फ ॲज अन आर्टिस्ट अँड आय अंडरस्टँड हाऊ टू यूज सोशल मीडिया ॲज अन आर्टिस्ट. आय होप यू विल पुश अस मोर फॉर आवर ब्रँडिंग. थँक यू." Thank you so much. Your session was really very interesting. I really appreciate your way of training. Hope you see furthermore with some new ideas and innovation, especially abstract art. चौथा आठवडा येतो सगळ्यात महत्वाचा आठवडा. उत्पन्नाचे स्रोत, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. कमिशन कमिशन वर्कचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा. पहिल्या आठवड्यात आपण काय केलं, की आपल्या स्वतःच्या कामाचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे आपण शिकलो. या आठवड्यामध्ये आपण कमिशन वर्कचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा शिकणार आहोत. ऑनलाईन वर्कशॉप आणि कोर्सेसची तयारी कशी करायची. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टकडे एक स्किल असं असतं, त्या त्या स्किलचा वापर करून त्याचा कोर्स तुम्ही तयार करू शकता. मग तो वॉटर कलर असेल, पेन्सिल ड्रॉइंग असेल, चारकोल ड्रॉइंग असेल, ॲक्रिलिक कलर असेल, पोर्ट्रेट असेल, काहीही असेल. तुम्ही ज्या पण प्रकारामध्ये काम करता, त्याचा तुम्ही कोर्समध्ये त्याला कन्व्हर्ट करू शकता. राइट? तो कोर्समध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, त्याच्यावरती मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. प्रिंट आणि कला वस्तू कशा तयार करायचा, त्याचं एक सेशन होणार आहे. ऑनलाईन वेबसाईटसाठी डिजिटल आर्टवर्क कसं तयार करायचं. म्हणजे डिजिटल आर्टवर्क म्हणजे फक्त पेंटिंग आणि ड्रॉइंग नाही, तर तुम्ही डिजिटल आर्टवर्क कसे तयार करू शकता आणि ते ऑनलाईन वेबसाईटवरती कसं अपलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून एक पॅसिव्ह इन्कम कसं जनरेट करू शकता, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली ते करून दाखवणार आहे. संभाव्य ग्राहकांची लिस्ट कशी तयार करायची? त्या लिस्टमध्ये काय असायला पाहिजे, त्याचं एक टेम्प्लेट मी तुम्हाला देणार आहे. त्या टेम्प्लेट तयार केल्यानंतर त्या टेम्प्लेटमध्ये तुम्ही फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त तुमचे संभाव्य जे ग्राहक आहेत, त्यांचं नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि एक नोट हे कसं तयार करायचं आणि त्याचं एक टेम्प्लेट, रेडीमेड टेम्प्लेट मी तुम्हाला देणार आहे. याच्यानंतर स्टुडंट काय म्हणतात पहा या कोर्स नंतर, "टुडेज सेशन वॉज जस्ट माइंड ब्लोइंग. You just opened our eyes by showing how we can generate passive income through online classes and different platform by uploading your works." म्हणजे आपण इथे पाहिलं होतं, की तुमचा तुमचं जे स्किल आहे, त्या स्किलचा वापर करून त्याचा कोर्स कसा तयार करायचा. त्या त्या सेशन नंतर, या चौथ्या आठवड्यानंतर हे म्हणतायत, की "You just open our eyes by showing how we can generate passive income through online classes and different platform by uploading our works. Today's session is very interesting आणि गेम चेंजिंग सेशन." त्यांना हे सेशन गेम चेंजिंग सेशन वाटतंय. आणि आजचं सेशन खूप माइंड ब्लोइंग होतं आणि किती आणि काय-काय करू शकतो हे माहीत नव्हतं. ते खूप छान सांगितलं, एक्सप्लेन केलं, ज्याची ॲज ऑन डेट खूप गरज होती. पुढे पहा. In today's session, we learned that there are many ways for artists to learn money. All this is possible using digital world. We just need to do it. There are platforms like Udemy available, which will be beneficial for us to use. Today's session gave us a lot of new information and increase our confidence. त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड झालाय. आणि त्यानंतर आजचा सेशन अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण असा होता. तसेच त्यामुळे उत्पन्न निर्मितीचे विविध स्रोतांबद्दल माहिती मिळाली. आपल्या जवळ असणारे स्किल कशा पद्धतीने वापरून आपण त्याचा व्यावसायिक दृष्टीने उपयोग करून घेऊ शकतो हे देखील समजलं. वेगवेगळ्या व्यावसायिक साइट्सच्या माहिती झाल्या. आपण आणखी बरेच काही करू शकतो हे लक्षात आलं. याबद्दल आपले धन्यवाद. 5वा आठवडा येतो नेटवर्किंगचा.
याच्यामध्ये Facebook, Instagram, LinkedInवर आपले कला ग्रुप म्हणजे जे ग्रुप आहेत ते आपण कसे जॉइन करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या कलाकृती आणि त्याबद्दलची स्टोरी ओपन ग्रुपमध्ये कशी पोस्ट करायची म्हणजे नुसतं ग्रुप जॉइन करून चालणार नाही. तर त्या ग्रुपमध्ये जाऊन काय पोस्ट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या गावातील, आपल्या शहरातील, आपल्या देशातील विविध कार्यक्रमांना भेट देणं आणि लोकांशी संवाद साधणं, ते कसं साधायचं ते याच्यामध्ये कव्हर होईल. वेगवेगळ्या कलाकारांच्या अकाउंट्सना जोडणं आणि तुमच्या संपर्कांची एक्सेल शीटमध्ये यादी तयार करणं. या सगळ्या गोष्टी या नेटवर्किंगच्या सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये या सेशन नंतर बघा, आजचं सेशन फार उपयुक्त झालं. उत्पन्नाचे विविध मार्ग पाहून चकित झालो. एकूणात आत्मविश्वासात भर पडली. खूप खूप धन्यवाद. त्यांचा कॉन्फिडन्स इथे बिल्ड झालेला आहे. 6वा आठवडा आहे मार्केटिंग बद्दलचा. कॉर्पोरेट प्रेझेंटेशन कसं तयार करायचं? सोशल मीडियासाठी मासिक पोस्ट कशा तयार करायच्या? ईमेल पाठवण्याची एक मालिका कशी तयार करायची? आपल्या कामाशी संबंधित ई-बुक कसे तयार करायचे? म्हणजे आज मी तुम्हाला एक ई-बुक देणार आहे. उत्पन्नाचे 5 स्त्रोत. तशा बऱ्याच प्रकारचे ई-बुक्स तुमच्या कामाशी रिलेटेड तुम्ही कशा तयार करू शकता, त्याचं एक सेशन मी इथे घेणार आहे आणि ऑनलाईन मार्केट प्लेसवरती लिस्टिंग कसं तयार करायचं, कसं करायचं? या सगळ्या गोष्टी मार्केटिंगच्या या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यानंतर पहा लोक काय म्हणतात, "व्हाईल वर्किंग ॲज अ प्रोफेशनल आर्टिस्ट, आय गेन्ड इन डेप्थ अँड व्हॅल्युएबल नॉलेज अबाउट हाऊ अ बायोडेटा, वेबसाईट अँड आर्टिस्ट स्टेटमेंट शुड बी इन द करंट टाइम्स. These elements are essential for keeping up with the changing times and for effectively establishing one's identity. I was able to learn these aspects in a very structured and impactful manner." त्यांना या सगळ्या गोष्टी अतिशय स्ट्रक्चर्ड पद्धतीने त्यांना समजलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळाली व ती सोप्या पद्धतीने बनवण्याचे उत्कृष्ट टेक्निक शिकायला मिळाले. आता आपला कोर्स कसा असणार आहे? कोर्स आपला असणार आहे लाईव्ह प्रशिक्षण. म्हणजे जसं आता मी तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहे, तसं मी तुमचे 6 सेशन लाईव्ह घेणार आहे आणि त्या लाईव्ह सेशनचे आजीवन रेकॉर्डिंग म्हणजे लाईफटाईम तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे एका प्लॅटफॉर्मवरती. आणि तुमचा फॉलोअप मी घेणार आहे आणि 6 महिने तुम्हाला वीकली सपोर्ट मिळणार आहे. टोटल कोर्स हा 6 आठवडे प्लस 6 महिन्यांचा असणार आहे. आणि त्याचं जे मूल्य आहे, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू 20,000 आहे. हिंदीमध्ये हा कोर्स चालतो. हिंदीमध्ये याची मी कोर्सची जी किंमत आहे, ही मी खूप घेतो. परंतु हा कोर्स मराठीमध्ये पहिल्यांदा मी घेऊन आलेलो आहे आणि मी स्वतः मराठी असल्यामुळे तुम्हाला ₹20,000 मला पे करायचे नाहीयेत. या कोर्सची व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू ₹20,000 आहे. या कोर्स बरोबरच मी तुम्हाला एक बोनस देणार आहे. खूप बोनस देणार आहे मी तुम्हाला. पहिला बोनस जो आहे, हा आहे 8 करिअरचं रोडमॅप. तुमच्या 8 करिअरचं रोडमॅप काय असायला पाहिजे? म्हणजे एखादा आर्टिस्ट जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडतो, तेव्हा त्याला माहितीच नसतं, की पुढे करायचं काय? त्याच्यासमोर कुठलाही रोडमॅप नसतो. तर मी तुम्हाला एक रोडमॅप तयार केलेला आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या 33 वर्षाच्या अनुभवाच्या आधारावरती. तर तो रोडमॅप कसा असायला पाहिजे, त्याचा मी एक पी-डी-एफ देणार आहे तुम्हाला आणि त्याचं जे मूल्य आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे, ती पण ₹3,000 काही कमी नाहीये. दुसरा जो बोनस आहे, तो आहे एका महिन्याचं कंटेंट कॅलेंडर. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, की तुम्हाला सोशल मीडियावरती काही ना काहीतरी पोस्ट करायचंय. पण ते काय पोस्ट करायचं? म्हणजे आज एक गोष्ट तुम्ही पोस्ट केली, उद्या एक केली, परवा एक केली, तर तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या संपून जातील. 4-5 दिवसामध्ये त्या संपून जातील. पण पूर्ण 1 महिन्याचं जर का मी तुम्हाला कॅलेंडर दिलं, तर तुमचं हा प्रश्न निकालात निघू शकतो, की आता आज मला काय करायचंय, उद्या काय करायचंय. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ज्या आयडिया आहेत, या सगळ्या आयडिया मी तुम्हाला आगाऊ 1 महिन्याच्या आधीच करून देणार आहे. त्यामुळे आठवड्याभराचं कंटेंट तुम्ही काही तासामध्ये, 1 तासामध्ये तुम्ही तयार करू शकता आणि मग रोज उठून तुम्हाला काय करायचंय, रोज संध्याकाळी तुम्हाला ते फक्त पोस्ट करायचंय. असं 1 महिन्याचं कंटेंट कॅलेंडर मी तुम्हाला बनवून देणार आहे.
आणि 1 महिना संपल्यानंतर ते कसं तयार करायचं हे तुमचं तुम्ही करू शकता. राइट? तर या कॅलेंडरचं मूल्य पण काही ₹2000 कमी नाहीये. पुढे 45 मिनिटांचा वन ऑन वन कॉल मी तुम्हाला देणार आहे. जसं आता तुम्ही ग्रुप सेशनमध्ये आहात, ग्रुपमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं, की तुम्ही कुठे अडकलेला आहात, तुमचे प्रॉब्लेम काय आहे, हे तुम्ही सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय होतं, की तुम्हाला पर्सनल गाईडन्स पाहिजे असतो. तर हे 45 मिनिट ते 1 तास, 45 मिनिटापेक्षा 1 तासावरती पण ते जातं वन इन वन कॉल माझ्या अनुभवाप्रमाणे. तर हा पर्सनल कोचिंग आहे. हे माझ्याकडून तुम्हाला मिळणार आहे पर्सनल कोचिंग कॉल आणि त्याचं पण मूल्य ₹5000 काही कमी नाहीये. चौथा बोनस आहे 21 दिवसांचं सोशल मीडिया चॅलेंज. म्हणजे आता मी तुम्हाला बनवून दिलं. 1 महिन्याचं कॅलेंडर तुम्हाला मी बनवून दिलं, पण तुमच्यापैकी बहुतेक लोकं जे आहेत, ते करणार नाही, ते फॉलो करणार नाही. तर तुम्ही ॲक्शन घ्यावं. त्यावरती ॲक्शन घ्यावं म्हणून तुम्हाला मी 21 दिवसांचं चॅलेंज देणार आहे, की 21 दिवस तुम्हाला लगातार ते करायचंय. नॉन स्टॉप ते करायचंय. माझ्यासोबत तुम्ही करणार आहात. त्यानंतर येतं 5वा बोनस कोर्स पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्रक आणि काही लोकांना याची गरज पडू शकते, काही लोकांना पडणार पण नाहीये. पण हे सिस्टम जनरेटेड आहे, त्यामुळे मी त्याचं मूल्य इथे लिहीत नाही. राइट? तुम्हाला ते कोर्स सर्टिफिकेट मिळणार आहे. 6वा बोनस आहे मार्केटिंगसाठी कलर थेअरीचा कोर्स. आता कलर थिअरी आपण सगळ्यांनी अभ्यासलेली आहे कॉलेजमध्ये. पण मार्केटिंगसाठी त्याचा वापर कसा करायचा? म्हणजे तुम्ही पाहत असाल, तर प्रत्येक कंपनी जी आहे, प्रत्येक प्रोफेशन जे आहे, प्रत्येक जो ब्रँड आहे, त्यांनी एक पर्टिक्युलर कलर तिथे वापरलेला आहे. तर तो कलर त्यांनी का वापरलेला आहे? त्या कलरच्या मागची सायकॉलॉजी काय आहे? इमोशन काय आहे त्या कलरच्या मागचं? तर हे सगळं आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. आणि हा जो कोर्स आहे, हा कोर्स मी इंडिव्हिज्युअली सेल केलेला आहे. राइट? हिंदीमध्ये मी हा कोर्स इंडिव्हिज्युअली कलर थिअरीचा कोर्स मी सेल केलेला आहे. हा कोर्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे आणि त्याचं मूल्य पण 3000 पेक्षा काही कमी नाहीये. पुढे बोनस नंतर 6 एकदम इंटरेस्टिंग आहे. पैसा वसूल बोनस आहे हा. 8 स्किलना मॉनिटाइज करण्याचे 100 मार्ग. म्हणजे आज मी तुम्हाला जे ई-बुक देणार आहे, त्याच्यामध्ये मी फक्त 5 मार्ग सांगितलेले आहेत. पण तुम्ही जर का कोर्समध्ये आलात, तर तुम्हाला मी असे 100 मार्ग सांगणार आहे. ज्यांचा वापर करून तुमचे 8 स्किल तुम्ही मॉनिटाइज करू शकता आणि त्या स्किलना तुम्ही पैशामध्ये रूपांतर करू शकता. इन्कम सोर्समध्ये रूपांतर करू शकता. असे 100 मार्ग तुम्हाला सांगणार आहे. आता जाहीर आहे, की या 100 मार्गांपैकी तुम्हाला 100च्या 100 मार्ग जे आहेत, ते तुमच्यासाठी सुटेबल नसणार आहेत. पण तुम्ही या 100 पैकी 50 गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता. त्या 50 मधल्या त्या 50 मधल्या देखील 10 गोष्टींवरती जर का तुम्ही फोकस केलं, तर तुमचा इन्कमचा मार्ग, आर्टिस्ट म्हणून इन्कम जनरेट करण्याचा जो मार्ग आहे, तो कायमचा निकालात निघणार आहे. राइट? फक्त 10 वरती तुम्ही फोकस करायचं आहे. हा हा जो बोनस आहे, हा एकदम रेअर आहे. मी माझ्या 30 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या आधारावरती हे बोनस मी तयार केलेलं आहे आणि त्याची किंमत जी आहे, किंमत म्हणण्यापेक्षा त्याची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू ₹5000 कमी नाहीये. आणि हा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे या कोर्स बरोबर. त्यानंतर 8वा बोनस मी तुम्हाला देणार आहे सोशल मीडियासाठी 100 रील आयडिया. तुम्ही ज्या रील तयार करता, म्हणजे तुम्ही पोस्ट तयार केली आणि तुम्ही एक रील तयार केली. एकच सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टवरती तुम्ही एक पोस्ट तयार केली आणि तुम्ही एक रील तयार केली, तर तुम्ही तुमच्या पोस्टवरती कमी व्ह्यूज मिळतील, पण तुमच्या रीलवरती जास्त व्ह्यूज मिळतील. कारण Instagramचा जो अल्गोरिदम आहे, हा अल्गोरिदम रील्सना जास्त प्रमोट करतो. तर आता जर का तुम्हाला रील तयार करायच्या असतील, तुमच्या सब्जेक्टवरती जर का तुम्हाला रील तयार करायच्या असतील, तर त्या रीलच्या आयडिया कुठून येणार? तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मी असे 100 मार्ग दाखवणार आहे, रील तयार करण्यासाठी. असे 100 मार्ग मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या 100 मधले
50 मार्ग जे असे आहेत, त्या 50 मार्गावरती तुम्ही फोकस करायचा आहे आणि पुन्हा 50 पैकी 10 गोष्टींवरती जर का तुम्ही फोकस केला आणि एका आयडियावरती जर का तुम्ही 10 रील तयार केल्या, एका आयडियावरती जर का 10 रील तयार केल्या, तर तुमच्या 10 रील तयार होतात आणि 10 आयडियावरती 10-10 रील तयार केल्या, तर तुमच्या 100 रील तयार होऊ शकतात. गुड? राइट. तर हे हे जे ई-बुक आहे, हे ई-बुक पण त्याचं मूल्य जे आहे ते ₹3000 काही कमी नाहीये. 9वा बोनस मी तुम्हाला देणार आहे प्रायव्हेट WhatsAppचा ग्रुप. प्रायव्हेट WhatsApp ग्रुपवरती तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला काही अडचण आली किंवा तुम्ही काही होमवर्क केला किंवा तुम्हाला काही अडचण आली, तर ते फक्त तुम्ही इथे पोस्ट करायचं आहे. राइट? म्हणजे हा ग्रुप हा कायम तुमच्यासाठी ओपन होणार आहे. कायम तुमच्यासाठी ओपन राहणार आहे. तुम्हाला काहीही शंका आली, काही डाउट आला, अ, काही शंका आली, तर ते तुम्ही तिथे पोस्टमध्ये टाकू शकता आणि तुम्हाला सेम डे त्याचं उत्तर मिळणार आहे. आणि हा ग्रुप जो आहे, अ, या ग्रुपचं पण मूल्य काही ₹3000 काही कमी नाहीये. 10वा बोनस आहे वीकली लाईव्ह सपोर्ट कॉल. म्हणजे जसं मी तुमच्या समोर आता आलेलो आहे, तसं 6 महिने मी तुम्हाला वीकली तुमच्या समोर येणार आहे आणि तुमचे जे काही डाउट आहेत, ज्या काही क्वेशन्स आहेत, ते सगळं तुम्हाला इथे देणार आहे आणि एक अशी गोष्ट जी तुमच्या आर्ट करिअरसाठी उपयोगी पडणार आहे, ती नवीन गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे हे 6 वीक तर झाले. या 6 वीकच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या या 6 वीकमध्ये कव्हर न झालेल्या, त्या मी 26 आठवडे इथे तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे या 26 आठवड्याचं जर का तुम्ही मूल्य पाहिलं, तर एक सेशन जो आहे माझा, एक सेशन जर का ₹500 जर का त्याची व्हॅल्यू जर का तुम्ही पकडली, तर 26 आठवड्यांची व्हॅल्यू ₹13,000 होते. राइट? तर या बोनसचं म्हणजे या वीकली सपोर्टचं जर का व्हॅल्यू तुम्ही पाहिली, तर ती ₹13,000 काही कमी नाहीये. आणि हे सगळे जर का कोर्स प्लस बोनस हे जर का तुम्ही इथे टोटल केली याची, तर ₹61,000 या सगळ्या गोष्टींचं मूल्य म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू ₹61,000 काही कमी नाहीये. पण ऑफ कोर्स तुम्हाला ₹61,000 पे करायचे नाहीयेत. हा कोर्स जो आहे, हा कोर्स मी हिंदीमध्ये खूप हाय प्राइसमध्ये सेल करतो आणि त्या कोर्सची जी किंमत आहे, ही कोर्सची किंमत आहे ₹21,000. या कोर्सची किंमत ₹21,000 आहे. पण ₹21,000 पण तुम्हाला पे करायचे नाहीयेत. हा कोर्स मराठीमध्ये पहिल्यांदा इथे मी इथे इंट्रोड्यूस केलेला आहे. मराठी लोकांसाठी केलेला आहे आणि मी मराठी असल्यामुळे मराठी आर्टिस्टबद्दल, मराठी लोकांबद्दल आणि त्याहूनही पुढे मराठी आर्टिस्टबद्दल मला जी आत्मीयता आहे, त्याच्यासाठी या कोर्सची किंमत जी आज आहे, ती 21,000 पण नाहीये. ती आहे फक्त ₹6,000. तुम्ही